मालक बना हे आपलं मालक बना हे आपलं प्रोजेक्टचं नाव आहे. आज गेले 2 वर्षापासून मी आज मार्केटला काम करतोय. 2 वर्षामध्ये 20 लोकांना कोटी रुपये म्हटलं मी कमवून दिलेत. त्याचे स्क्रीनशॉट्स, त्याचे साध्या सिंपल भाषेतले मी ऑडिओ सुद्धा वरती म्हटलं मी शेअर केलेत. का एका सामान्य माणसाच्या मनातली कुठेतरी एक प्रेरणा जागृत व्हावी. त्यालाही वाटावं जर मी करू शकतो, तर मी मग समोरचा दुसरा जर व्यक्ती करू शकतो, तर मी का नाही करू शकत, नाही का? तर मग तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये क्युरिओसिटी होते, की काय सर असणार आहे जॉब? काय सर असणार आहे काम? नक्की कोणत्या गोष्टी आहेत, की आपल्याला कमी वेळामध्ये लाखो रुपये म्हटलं कमवून देतील? असे बरेच प्रश्न आज तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होते आणि ठीक आहे, प्रश्न असायला सुद्धा म्हटलं पाहिजे. म्हणून तर तुम्ही आज लाईव्ह मीटिंग म्हटलं अटेंड करताय, नाही का? काय होतं, जगामध्ये भरपूर पैसा आहे. पण तो पैसा मिळवण्यासाठी आपण कोणतं कौशल्य वापरतोय, ही गोष्ट म्हटलं सगळ्यात म्हटलं मॅटर करते. मी तुम्हाला माझा बिझनेस प्लॅन शेअर करतो आणि मग बाकीच्या गोष्टी मी वन बाय वन म्हटलं तुम्हाला मी कन्सल्ट करतो. आता आपली कोणती बिझनेसची आयडिया आहे, नाही का? बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला होता, की कोणती कोणतं काम आहे किंवा कोणती बिझनेसची आयडिया आहे, हे सर आम्हाला समजून घ्यायचं आहे. सर आम्हाला हे बघायचं आहे, कोणता बिझनेस आहे की आपण घरातनं करू शकतो, कोणता असा बिझनेस आहे की आपण घरातनं तुम्ही एवढे आज लाखोचे स्क्रीनशॉट टाकताय, तुम्ही ऑडिओ पण शेअर करताय, की सर ह्याला एवढे पैसे भेटले, सर त्याला तेवढे पैसे भेटले. मग ती बिझनेसची आयडिया नक्की कोणत्या स्वरूपाची आहे ना, हे तुम्हाला मी सांगतो. आज ज्याला माझा परिचय नसेल, थोडक्यात माझा मी परिचय एक्सप्लेन करतो. मी दत्ता खराडे. आज जवळ-जवळ 2 वर्षामध्ये 50 कोटीचा म्हटलाच बिझनेस म्हटलं मी उभा केलाय. आणि माझ्या विषयी जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही कधीही मला तुम्ही मला कधीही व्हिडिओ कॉल करा, की सर तुम्ही मला बँकचे स्टेटमेंट दाखवा. खरंच तुम्ही 50 कोटी रुपये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शो करायला तयार आहे. आज एक चांगली लक्झरी लाईफ जगतोय. एक 80 लाखाची फॉर्च्युनर गाडी म्हटलं आहे आणि एक स्पोर्ट्स बाईक सुद्धा म्हटलं आपल्याकडे आहे. ठीक आहे. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतो. तर बऱ्याच लोकांना असं म्हणणं असतं, की व्यवसाय करताना नक्की कोणता व्यवसाय केला पाहिजे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण लोकं आज फसली गेली किंवा लुबाडली गेली, तर अशा लोकांच्याकडून लुबाडली गेली. स्वतः जे चोर होते आणि तुम्हाला काहीतरी आमिष दाखवून, मोठी-मोठी स्वप्न दाखवून तुम्ही त्यांना पैसे भरले आणि मग त्यानंतर समजलं, की तुम्हाला घ्यायला आपले पैसे गेले किंवा आपली सगळ्यात मोठी फसवणूक झाली. तर व्यवसाय जर आपला करायचा असेल ना, तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर मी एक इमेज आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. व्यवसाय करताना ज्याला फक्त पैसा कमवायचा आहे आणि तो व्यवसाय पासून खूप दूर असतो. कारण त्याचं सगळं लक्ष स्वतःच्या गरजांच्यावरती असतं. व्यवसाय करताना ज्याला फक्त असं वाटतं, की मला पैसे भेटले पाहिजेत, माझा फायदा झाला पाहिजे, मलाच पैसे तो माणूस व्यवसायाच्या गोष्टीपासनं खूप लांब असतो. कारण त्याचं लक्ष फक्त स्वतःच्याच गरजांच्यावरती असतं. आज आपली महिला मंडळ तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच आहे. काय पण करून, कुठनं पण करून मला फक्त पैसे भेटले पाहिजेत. का मला घरचा खर्च भागत नाही, मुलांचा खर्च भागत नाही, नवऱ्याला हातभार लावायचा. अरे पण हा विचार करून पैसे तुला कोणीच तुला पैसे नाही देऊ शकत आहे किंवा हा विचार करून तू कधी पैशापासून कधी किंवा पैसा तुला कधी मिळणार सुद्धा नाही. कारण स्वतःच्या गरजांच्या वरती ज्यावेळेस जोपर्यंत तुम्ही फोकस करताय ना, तोपर्यंत जीवनामध्ये तुम्ही पैशापासून तुम्ही खूप लांब आहे. ओके. कारण तुम्ही विचारच नाही केला, की समोरच्या माणसाला आपण चांगली गोष्ट कोणती विकू शकतो? नक्की समोरच्या माणसाच्या नक्की गरजा काय आहेत? नक्की समोरच्या माणसाला नक्की काय हवं आहे? जोपर्यंत तुम्ही ह्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत चांगली गोष्ट आहे, चांगलं प्रॉडक्ट तुम्हाला जीवनामध्ये कधीच नाही मिळू शकत आहे.
मी मी नेहमी माझ्या ग्रुपवर ती गोष्ट तुम्हाला बोलून दाखवतो की मला ना हिरा पाहिजे, हिरा. आज जेवढे पण 40-50 लोक असतील ना, मी असं नाही म्हणत की 40-50 लोकांनी माझ्यासोबत काम करावं. मला एक जरी व्यक्ती असला ना, तरी भरपूर झालं. त्याच्या मनात लोकांच्या बद्दल प्रेम आहे, ज्याच्या मनात लोकांच्या बद्दल आस्था आहे, त्याच्या मनात लोकांच्या बद्दल रिस्पेक्ट आहे, ज्याला लोकांचं खरंच भलं करायचं आहे आणि त्याला त्यातनं 4 पैसे म्हटलं मिळवायचे ना, असा एक माणूस जरी माझ्यासोबत असला ना, तरी सुद्धा तो एक माणूस घेऊन आहे ना, मी हजारो लोकांची मी फलटण उभी करू शकतो. म्हणून तुम्हाला मी एक गोष्ट काय सांगितली, की म्हणून तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला मी काय सांगितली, की वाळवंटामध्ये एक जातीवंत झाड, एक जात पूर्ण ओसाड डोंगरामध्ये किंवा पूर्ण ओसाड वाळवंटामध्ये एक झाडाची कोय आहे ना, तिथं पूर्ण जंगल तयार करू शकतं. आज सगळ्याच लोकांना स्वप्न आहेत की मला कोटी रुपये कमवायचे आहेत. सगळ्याच लोकांना स्वप्न आहेत की मला हजारो कोटी रुपये कमवायचे आहेत. काय लोकांना फक्त आपल्या घरचा भागवायचे आहेत. काय लोकांना फक्त आपल्या घरातला खर्च भागवायचा आहे. अशी लोक कधी कोटी रुपये, लक्ष ठेवा, आपल्या आयुष्यात म्हटलं कधी कमवू शकत नाहीत. कारण जोपर्यंत एखादा व्यक्ती स्वप्न बघायला शिकत नाही ना, खिशामध्ये रुपया नसताना जोपर्यंत तो माणूस मोठी स्वप्न बघत नाही ना, तोपर्यंत तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधी सुद्धा मोठा विचार करू शकत नाही. श्रीमंतीची पहिली पायरी जर कुठली असेल तर ती पायरी आहे की खिशामध्ये रुपया नसताना विचार करणं की मला डिफेंडर घ्यायचे 1.5 कोटी रुपयाची, मला 80 लाखाची, मला फॉर्च्युनर मला खरेदी करायची आहे, माझ्यापाशी एक लक्झरी घर असलं पाहिजे. श्रीमंतीची पहिली काय व्याख्या की खिशामध्ये रुपया नसताना जो लक्झरी लाईफ तयार करण्याचे जो स्वप्न बघतो ना, तो एक ना एक दिवस म्हटलं 100% श्रीमंत बनतो. लक्षात ठेवा. का त्यानं आपल्या गरिबीची म्हणतात त्यानं लायकी क्रॉस करून त्यानं स्वप्न बघितलेत. पण जो आपलं स्वप्न मारतो, जो आपल्या इच्छा मारतो, जे मोठे ड्रीम्स लक्झरी लाईफ बद्दल तो मनात विचार सुद्धा करत नाही, अशा माणसापाशी जरी 10 लाख रुपये जरी असले ना, तरी सुद्धा तो जगातला सगळ्यात मोठा भिकारी माणूस आहे. म्हणून आपण पहिल्यांदा स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. आणि जोपर्यंत स्वप्नांच्या पेक्षा आपण सगळ्यात जास्त मोठी मेहनत करत नाही ना, तोपर्यंत आपलं स्वप्न म्हणलं कधी पूर्ण नाही होऊ शकत आहे. मग तुम्हाला मी व्यवसायामधला एक पहिला नियम सांगितला. व्यवसायामध्ये आपल्या गरजांच्या वरती लक्ष फोकस करणारा हा नेहमी राहतो भिकारी. पण जो इतरांना काय पाहिजे किंवा इतरांसाठी फायद्याची गोष्ट कोणती आहे, हा जो विचार करतो ना, त्याला आपण खरं व्यावसायिक म्हणूया. तुम्ही जीवनात कुणासोबत सुद्धा बिझनेस करा, तुम्ही कुणासोबत सुद्धा टायअप म्हटलं व्हा, पण हा विचार जर त्या विचाराला जर जुडला नसेल, तर तुम्ही कुठेतरी फसताय किंवा कुठल्या तरी तुम्ही स्कीम मध्ये म्हटलं आपले पैसे तुम्ही घालून बसणार आहे. ओके. व्यवसाय म्हणजे का असतं ना, बऱ्याच लोकांना समजत नाही. आज आपल्या ज्या महिला वर्ग आहे ना, आज त्यांच्यापाशी मोबाईल आहे. आज युपी, बिहारची पोरं ह्या मोबाईलचा वापर करून दिवसाला 100-100 कोटी रुपये लोक कमवतायत. आज मनोज दुबे सारखा मुलगा संडास बाथरूम मध्ये बसून व्हिडिओज बनवायचा. आज त्या माणसापाशी डिफेंडर आहे 2 कोटी रुपयाची. 30 कोटीचं म्हटलं घर आहे त्या त्या पोराचं. ऑनलाईनच्या माध्यमातनं त्यानं आज एवढी मोठी प्रॉपर्टी उभी केली. आज मनोज दुबे स्वरा लय मोठं नाव झालं. अजून असे 10-15 क्रिएटर्स म्हटलं माझ्या बघण्यामध्ये आहेत, पण त्यांचं आता मला नाव नाही येते. पण तुम्ही समजून जावा. मग आपली पोरं फक्त किंवा आपल्या बायका फक्त मोबाईलचा चा वापर त्यांचं करायचं धोरण काय असतं माहितीये का? रील बघणं, नवऱ्याला 100 रील पाठवणं, इमोशन्स रडणं आणि दिवसभर त्या मोबाईलचा वापर फक्त फालतू गोष्टी करण्यामध्ये घालवायचा. पण त्यांना कुठं माहित आहे, ज्या ठिकाणी लोकांचं लक्ष असतं, ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते ना, तिथं आपण सगळ्यात मोठा बिझनेस करू शकतो. आपल्या क्वचित मराठी माणसांना या गोष्टी माहित आहेत. आणि तीच माणसं जीवनामध्ये म्हटलं पुढं आहेत. त्यातलं माझं पण एक नाव दत्ता खराडे, ज्याला राहायला घर नव्हतं. कुठलं सुद्धा कुणी असं म्हणत पण नव्हतं की हा व्यक्ती कोट्याधीश होऊ शकतो म्हटलं, पण मोबाईलचा वापर करून, मोबाईलच्या माध्यमातून आज एवढं मोठं यश मिळवलं की माझ्या 8 पिढीमध्ये म्हटलं माझ्या कोण बराबरी नाही करू शकत आहे. म्हणून कधी सुद्धा मी माझ्या ग्रुपवरती असं टाय कोड जॅकेट बिकेट घालून कधी मी फोटो कधी म्हटलं मी शेअर केले नाहीत. मस्त लक्झरी लाईफ जगतोय. पण फोटो लक्झरी मी शेअर का करत नाही? कारण एखादा सामान्य माणूस सुद्धा माझ्या कडेला येऊन बसला पाहिजे, त्याला मला विचारलं पाहिजे की सर,
तुम्ही इथपर्यंत कसं गेला? तो कधी अशा गोष्टी मला विचारणार आहे? ज्यावेळेस म्हटलं मी तुमच्यासारखा वागणार आहे, तुमच्यासारखा म्हटलं मी राहणार आहे. तर व्यवसाय म्हणजे काय ह्याचा अर्थ बऱ्याच लेडीज लोकांना कळत नाही. आता आज मला असं वाटतं की फॉरेव्हर नावाची कंपनी जी मार्केटला मध्ये त्यांच्या ऍड चालू असायच्या. आणि त्या फॉरेव्हर कंपनीमध्ये आपल्या बायका एवढ्या फसल्यात ना, 30-30, 40-40 हजार रुपयाला गंडा घातलाय बिझनेसच्या नावाखाली. आणि आपल्यातल्या बायकांनी ते एवढे सारे पैसे भरले सुद्धा, पण त्यांना दिलं काय त्या कंपनीनं? एक फालतू थर्ड ज्यूस, त्याची किंमत बाजारामध्ये 10-20 रुपये असते, आणि तेवढ्या ज्यूसची किंमत ह्यांच्याकडनं 30-30 हजार रुपये म्हणलं काढलेत. बऱ्याच अशा बायका आहेत. लय मोठी लिस्ट निघाल शोधून घ्यायचं म्हटल्यावरती. आता ह्याला जिम्मेदार कोण? स्वतः त्या बायका आहेत, त्यांना कळायला पाहिजे होतं. ओरोफ्लेम नावाची कंपनी, कॉस्मेटिकची कंपनी सुद्धा बायकांना लुटून गेली आज. आपल्या बायकांनी ओरोफ्लेम मध्ये सुद्धा म्हटलं पैसे भरलेत. त्यांना कळलं पाहिजे की अरे ब्युटी कॉस्मेटिक प्रोडक्ट म्हणजे लोकांची नीड नाहीये. तू फसलीच म्हणून दुनिया नाही फसणार आहे. तरी सुद्धा आपल्या बायकांनी 10-15 हजार रुपये ते प्रोडक्ट घेतले, ज्याची ज्याला ज्याला ज्याचा कचऱ्यात सुद्धा म्हटलं झिरो व्हॅल्यू आहे. तिसरी गोष्ट, हर्बल लाईफ, ज्यांच्या नावामध्येच खोटारडापणा आहे. हर्बल लाईफ कंपनी खडे खडे बायकांना मूर्ख बनवती. बायकांच्या फक्त एकच बाजू त्यांनी लक्ष ट्रिगर केलंय की प्रत्येक बायला वाटतं की मला ना शिल्पा शेट्टी सारखं स्लिम आणि फिट बनायचं आहे. बास, त्यांची कोणतरी मैत्रीण हा विषय डोक्यात टाकती की हर्बल लाईफची बाय प्रोडक्ट खा, माझा वेट 100चं माझं वेट झालंय 20 किलो, तुझं पण होईल. आणि त्या प्रोडक्टची किंमत असते 8 ते 9 हजार रुपये. आणि त्या प्रोडक्टची किंमत असते 8 ते 9 हजार रुपये. वजन कमी करण्यासाठी हर्बल लाईफ कंपनीनं जवळजवळ आज करोडो लोकांना फसवलंय. ह्या जगामध्ये वजन वाढाय जर 2 वर्ष लागले असतील ना, तर वजन कमी कराय सुद्धा 2 वर्ष लागतात, लक्षात ठेवा. पण हर्बल लाईफ सारखी कंपनी खडे खडे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना खडे खडे मूर्ख बनवत्या. त्या बाईचं तर काय वजन कमी होत नाही, पण तिकडं त्या हर्बल लाईफ वाल्या एजंटच्या खिशाच तर म्हटलं वजन वाढत जातं. 9-9 हजार रुपयाला म्हटलं सप्लिमेंट म्हटलं विकतात. पण ती लेडीज कधी विचार नाही करत की जर मला वजन कमी करायचं असेल तर बाई कुठलं औषध, कुठली क्रीम माझं वजन कमी नाही करू शकत आहे. मला माझ्या तोंडाला आळा घातला पाहिजे, मला डाएट ठेवला पाहिजे, मला थोडंसं वर्कआउट केलं पाहिजे. या साध्या गोष्टी डोक्यात न घेता 9-9, 10 हजार रुपये भरून आज हर्बल लाईफ सारखी फ्रॉड कंपनी 2 ते 3 हजार करोडचा बिझनेस म्हटलं आपल्या इंडियामध्ये करत्या. आणि लोकांना लोकांना ह्यांचं ट्रेनिंग कसं असतं? आम्ही वेलनेस कोच आहे, त्या वजनाचा गचा मग का कळना, पण ती लेडीज हेल्थ कोचच्या नावाखाली आपल्या जवळच्या मैत्रिणी, आपल्या पाहुण्यातल्या बायकांना फसवती. तुम्ही म्हणता ना बिझनेस म्हणजे काय, तुम्हाला मी आतिक सांगतोय. काय दुनियामध्ये लोकांना काय काय गोष्टी दाखवून म्हटलं फसवतात ना, ह्या तरी साध्या साध्या तुम्हाला गोष्टी म्हटलं सांगतोय, रोजच्या तुमच्या डोळ्यासमोर म्हणलं असतात. तर अशी कंपनी किंवा अशी स्त्री जी लोकांना व्यवसायाच्या नावानं फसवते किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला फसवलं जातं, असा व्यवसाय हा जास्त दिवस मार्केटला टिकत नाही. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत जर आयुष्यभर टिकून राहायचं असेल, आयुष्यभर काम करत असेल ना, तर आपल्या सर्व्हिसमध्ये, आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या कामामध्ये खरापणा पाहिजे. कारण नेहमी उठून दिसणारा हा खरापणाच असतो. आणि जर तो नाही दिसला तर कुठला व्यक्ती आपल्यासोबत कधी सुद्धा म्हटलं जोडून राहत नाही. तुम्ही हे नेहमी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मग व्यवसाय नक्की कोणता केला पाहिजे हा पण प्रश्न आहे. प्रोडक्ट मध्ये पण 2 प्रकारचे प्रोडक्ट असतात. पहिलं प्रोडक्ट असतं जीवन वाचवणारं, आणि दुसरं प्रोडक्ट असतं जीवन चालवणारं. तुम्ही कुठलाही बिझनेस करा, पण तुम्ही 2 प्रोडक्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. एक प्रोडक्ट जीवन वाचवणारं आणि एक प्रोडक्ट जीवन चालवणारं. जीवन वाचवणाऱ्या प्रोडक्ट मध्ये काय येतं माहितीये का? मेडिसिन्स. आणि जीवन चालणाऱ्या प्रोडक्ट मध्ये काय येतं? आपल्या डेलीच्या रोजच्या गरजेच्या वस्तू म्हणल्या येतात. तेल, साबण, शॅम्पू. तुम्ही छोटीशी अमाऊंट घेऊन तुम्ही कुठं जरी याचा व्यवसाय सुरू केला ना, मी म्हणत नाही की तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, पण तुम्ही जेवढे पैसे घातलेत ऍटलिस्ट ते तुम्ही बाहेर काढू शकता. कारण जीवन चालणारे प्रोडक्ट
आणि जीवन वाचवणारे प्रोडक्ट, हे जे लोकांना नितांत गरज आहे, त्याच्याशिवाय लोक म्हटलं राहूच शकत नाहीत. ज्याला ह्या दोन्हीमध्ये बिझनेस करता आलं ना, खिशामध्ये रुपया नसताना सुद्धा तुम्ही ह्या दोन टाईपच्या व्यवसायामधनं कोटी रुपये कमवू शकता, याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. आता मी काय केलं, मी बरेच बिझनेस केले. मी नर्सरी चालू केली, मी सिजनेबल प्रोडक्ट्स विकले, मी हॉटेलांमध्ये पण सुद्धा काम केलं, चटणीचे मसाले सुद्धा मी क्रिएट केले. मला पैसे मिळायचे, पण मी कोट्याधीश होत नव्हतो. माझ्या फक्त गरजा भागायच्या, माझा फक्त खर्च निघायचा, पण माझ्याकडे असा भरपूर सारा माझ्याकडे पैसा येत नव्हता. आणि जोपर्यंत तुमच्याकडे भरपूर सारा पैसा येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही किंवा तुम्ही लक्झरी लाईफ तुम्ही जगू शकत नाही. म्हणजे तुम्ही आता काय म्हणाल, धरून चाला की माझ्याकडे थोडंफार सोनं आहे, म्हणून आपण त्या असा माणसाला म्हणू शकत नाही की भाई तू कोट्याधीश आहेस. थोडंफार सोनं सगळ्यांच्याकडे असतं. आपल्याकडे भरपूर सोनं पाहिजे तर म्हणू शकतो की यार खरंच याकडे कोटी रुपयाची म्हणलास याच्याकडे सोनं आहे. जर आपल्याकडे थोडंफार सोनं आहे, एका माणसाकडं भरपूर सारा टनामध्ये कचरा आहे, त्याच्याकडे टनामध्ये कचरा आहे ना किंवा त्याच्यावर टनामध्ये भांगार आहे ना, भाई तो खरा कोट्याधीश आहे. म्हणून तुम्हाला जर जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर आपल्याकडं भरपूर सारा पैसा पाहिजे, तर म्हणून आपण कुठेतरी आपण चांगली लाईफस्टाईल जगू शकतो. म्हणजे ज्या माणसापाशी, माणसाला यश म्हणजे काय किंवा सक्सेसफुल म्हणजे काय, ज्या माणसाकडे लाख रुपये असतील ना, त्या माणसाला एका भिकाऱ्याच्या गडाला बसवा तरी सुद्धा तो माणूस त्या भिकाऱ्याच्या लाईफ मध्ये तो माणूस खरंच लखपती आहे. ज्या माणसाकडे 10 लाख रुपये असतील, त्या माणसाला अशा माणसाच्या गडाला बसवा ज्याच्या फक्त अकाउंटला 30,000 रुपये आहेत. तर 30,000 वाल्यापेक्षा त्याच्या अकाउंटला 10 लाख रुपये आहेत ना, तो माणूस खरंच पैसेवाला आहे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये खरंच सक्सेस कशाला म्हणूया, की आपल्याकडे भरपूर सारा पैसा आहे. आपण लक्झरी लाईफ जगतोय. कुठले कपडे घेताना, कुठली वस्तू घेताना आपल्याला कधी मोबाईलचा आपल्याला आपला बॅलन्स चेक करावा लागत नाही. त्याला खरं म्हणलं पैसेवाला म्हणायचा. अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची पैशा रिगार्डिंग, खरा श्रीमंत जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही जवानीमध्ये श्रीमंत व्हा. म्हातारपणी श्रीमंत होऊन काही सुद्धा फायदा नाही. तुम्ही ह्या जीवनाचा आनंद नाही घेऊ शकत आहे. म्हणजे ज्याला श्रीमंत व्हायचं असेल, त्या माणसाला खरं जवानीमध्ये त्याला श्रीमंत होता आलं पाहिजे. मग मी जे क्षेत्र निवडलं, ते कुठलं निवडलं? आयुर्वेदिक क्षेत्र आज मार्केटला सगळ्यात मोठं आज नाव मोठं करतंय. आयुर्वेदिक डॉक्टर किंवा आयुर्वेदिक हेल्थ कोच किंवा आयुर्वेदाबद्दल जर आपण गायडन्स जरी करायला शिकलो, तरी सुद्धा आपण 100-200 कोटीची प्रॉपर्टी येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमामध्ये म्हटलं आपण उभी करू शकतो. ह्याच्याबद्दल तुम्हाला मी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी 1 to 1 सांगतो. आता आयुर्वेदाबद्दल म्हटलं की आपल्याला, जर तुम्ही कधी बघितलं असेल की चौकामध्ये रस्त्यावर तुम्हाला बरेच लोक आज साईडला एक जुनी गाडी लावून आहे ना, एका तपेल्यामध्ये जडीबुटी ठेवून म्हटलं लोकांना तेल विकतात, की बंगाली बाबा आयुर्वेदिक, नो डिग्री नो क्लास ओनली, फक्त हात साफ. तुम्ही असे बाबा बघितले असेल रस्त्यावरती वगैरे. पण आता ह्या लोकांना कोणीही विचारत नाहीये, लोक आता शहाणी झाली. पण पहिली ही लोक, एखादा माणूस जर मुलबिल होत नसेल असा जर यांच्याकडे गेला, तर ही लोक ह्याचा फायदा घेऊन 10-10, 15-15 हजार रुपये लुटायचे. ह्यांच्याकडे कुठलीही डिग्री नाही. आज पण लोक बघा आपल्या चौकामध्ये रस्त्यात तुम्हाला दिसणार आहे असल्या गोष्टी करताना. मग आपण शिकलोय, आपल्याला समज आहे, आपल्याला नेट चालवता येतं, आपल्याला युट्यूब चालवता येतं. आणि महाराष्ट्र म्हटलं की आयुर्वेदामध्ये महाराष्ट्राचा म्हटलं पहिला नंबर लागतो. म्हटलं मग ही जर अडाणी लोक जर या क्षेत्रामध्ये जाऊन चांगले पैसे कमवू शकतात, तर आपण का कमवू शकत नाही, हा प्रश्न मी स्वतःला विचारला. आणि मग मी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा विचार चालू केला. तर पहिल्यांदा जर कुठल्या माणसाला जर मी माझा आदर्श मानला असेल, तर त्याचं नाव आहे रामदेव बाबा. कुठली पण डिग्री नाही, कुठलं सुद्धा शाळेत कधी गेला नाही. आपल्या घरातनं एका तुटक्या चपलीवरनं त्यानं घरातनं पळ काढला होता. आणि आज तुम्हाला माहिती आहे का रामदेव बाबा कोण आहे? तो ज्या गाडीतनं फिरतो ना, त्या गाडीचं नाव आहे डिफेंडर. मला वाटतं रामदेव बाबाकडनंच मला डिफेंडर गाडी समजली. 1.5 कोटीची गाडी वापरतो आणि महिन्याला 2,000 कोटी रुपयाचा सेल आहे रामदेव बाबाचा. आणि लक्झरी लाईफ जगतोय, लक्झरी प्रॉपर्टी जर आपण त्याची बघायला गेलो ना,
तर मला वाटते आकडे कमी पडतील एवढे एवढे करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे रामदेव बाबांची. कुठलीही डिग्री नाही, कोणतं पण सर्टिफिकेशन नाहीये. मग हा व्यक्ती आज डॉक्टर म्हणून ह्याला सगळं जग ओळखतं. जगातला असा कुठला काना कोपरा नाही त्या ठिकाणी रामदेव बाबाला कोण ओळखत नाही. ह्या माणसाला मी आदर्श मानला. हा जर बनू शकतो ना, तर येणाऱ्या काळामध्ये मला ह्या माणसाला टक्कर द्यायची आहे आणि मला ह्याच्यापेक्षाही मोठा माणूस मला बनायचा आहे आपल्या हेल्थ सेक्टरमध्ये. हे ध्येय मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं आणि मी ह्याच्यामध्ये काम करायला सुरू केलं. कारण आपला जेवढा मोठा आपला कॉम्प्युटर असेल ना, तेवढी मोठी मजा येते म्हटलं लढाई करायला. दुसरा जो व्यक्ती आहे ज्याला मी या क्षेत्रामधला आदर्श मानतो, तो म्हणजे आचार्य बाळकृष्ण, जो रामदेव बाबांचा सल्लागार आहे. रामदेव बाबा हे योगामधले एक्सपर्ट आहेत. आचार्य बाळकृष्ण हे जडीबुटी मधले एक्सपर्ट आहेत. ओके. महर्षी महर्षी वाघ भट्टांना जर कोणी फॉलो केला असेल, त्यांच्या ग्रंथाचं जर कोणी पारायण केलं असेल, तर आचार्य बाळकृष्णांचं नाव पहिल्या नंबरला येतं. पुस्तकं वाचून हा माणूस प्रोफेशनली वैद्य झालाय. तुम्ही युट्यूबवर यांचे व्हिडिओ बघू शकता. यांच्या एका एका चॅनलला करोडामध्ये म्हटलं फॉलोअर्स आहेत. आचार्य बाळकृष्ण हा सुद्धा व्यक्ती पहिला सायकलीवर गावागावात फिरायचा, जडीबुटी बद्दल माहिती द्यायला. आज एक प्रोफेशनल करोडोची लक्झरी लाईफ जगतोय. ह्या सुद्धा व्यक्तीला मी माझ्या लाईफ मध्ये आदर्श मानला. तिसरं नाव सगळ्यात खतरनाक, सगळ्यात जबरदस्त आपल्या महाराष्ट्रामधलं हे नाव आहे, ज्यांचं नाव आहे स्वागत तोडकर. जे पहिले पुण्यामध्ये रिक्षा चालवायचे. 18,000 करोड रुपयाची कंपनी त्यांनी आज उभी केली. फक्त एवढं सांगून, तुळशीचा चहा प्या, आल्याचा चहा प्या, पुन्हा आलं खावा, सूट खावा, हिंग खावा. ह्याच्या पलीकडे हो बाबा कधी बाहेर गेलाच नाही. त्याला माहित आहे आलं सूट हिंग खाऊन कोण मारणार नाही, पण लोकांना तर आपण रेट लावून टाकायचं. युट्यूब वरती तुम्ही स्वागत तोडकर नाव तुम्ही सर्च करा, करोडो हजारो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. जीवन संजीवन नावाचा ह्या माणसानं ब्रँड एक सिरप बनवलं. आज कोठ्याधीश आहे, कोठ्याधीश. आज जर ह्याच्यात जेवढी पण लोक मला ऐकत असतील ना, त्यांना एका गोष्टीची लाज वाटली पाहिजे. कुठलीही डिग्री नसताना, कुठलंही सर्टिफिकेशन नसताना जर ही लोक करोडपती म्हणजे अरबपती बनलेत, तर मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय केलं? 10वी 12वी 15वी 16वी डिग्री फिग्री घेऊन तुम्हाला कोण विचारतं? अरे तुमच्या त्या सर्टिफिकेशनला तुम्ही चुलीत घालून फाडा किंवा विका. शून्य ज्याला व्हॅल्यू, शून्य ह्या लोकांच्या समोर. मग तुम्ही विचार करा, ही लोक हेल्थ सेक्टर मध्ये काम करून जर 100 कोटीची मालक होऊ शकतात, तर आपण का होऊ शकत नाही? हा प्रश्न आपल्याला स्वतःला पडला पाहिजे. आता काय लोकांचं म्हणणं आहे, सर हेल्थ मध्ये काम करायचं म्हटलं मग डॉक्टर बनलं पाहिजे का? बाळा, सगळ्याच गोष्टी जर पुस्तकामध्ये मिळत असत्या ना, तर आज पुस्तक वाचणारा सगळ्यात महान झाला असता. शिकलेला माणूस हा सगळ्यात धोकेबाज. तो समाजाला पण फसवतो आणि स्वतःला पण फसवतो. आजपर्यंत तुम्ही डेटा बाहेर काढा. जो पण माणूस कोट्याधीश बनलाय ना, तो त्याला शिक्षण नाही, पण त्याला दुनियेचं सगळ्यात जास्त नॉलेज असतं, लक्षात ठेवा. कारण त्याला माहित असतं अपमान, सन्मान, रिस्पेक्ट, आदर ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या प्रकारे जर कुणाला कळतात, तर न शिकलेल्या माणसाला कळतात. त्यालाच लोकांची मन समजतात. तोच लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. आणि खरे सगळ्यात मोठं शिक्षण तर काय माहितीये का? लोकांना हँडल करता आलं पाहिजे. आणि जेवढी लोक शिकलेत ना, आज सगळ्यात जास्त स्ट्रेस, सगळ्यात जास्त टेन्शन आणि सगळ्यात जास्त जर आयुष्य कुणाचं बर्बाद झालं असेल ना, ज्या लोकांच्या पाशी डिग्री आहे ना, त्यांचं झालं असेल. कारण ही लोक लोक असून सुद्धा कोणता कोर्स कोणतं काम करू शकत नाहीत. कारण ही लोक यांच्या मनात असताना सुद्धा ही लोक छोटं काम करू शकत. कारण ह्यांना असं वाटतं, अरे ही गोष्ट मी कशी करू? मी जास्त शिकलोय, मला याची गरज नाही, माझं क्वालिफिकेशन भरपूर कडक आहे. त्याच्यामुळं जास्त शिकला माणूस ना घर का ना घाट का. आज माझ्यासोबत जेवढे पण 20 लोक आहेत ना, ज्यांना मी कोटी रुपये कमवून दिलेत ना, तर मी अशा लोकांना घेतो ज्यांचं शिक्षण म्हटलं 10वी 12वी किंवा तो कधी शाळेमध्ये गेला नाही, तो कुठला ड्रायव्हर आहे किंवा कुठं तरी म्हशीचा गोठा साफ करतोय. मी अशी लोक सोबत घेऊन आज मी करोड रुपये म्हटलं कमवले. कारण ज्या माणसाला शिक्षण असतं ना, तो माणूस हजारो उलटे फुलटे विचार करतो. ज्या माणसाला शिक्षण नसतं ना, त्याला फक्त एवढंच माहित असतं की मला ह्यातनं बाहेर पडायचंय आणि मला जेवढं माझ्यापाशी शिक्षण आहे त्याचा मला फायदा घेऊन आहे ना, माझं मला भलं करायचं आहे.
पण तुम्हाला काय म्हटलं, ज्या माणसाकडे शिक्षण नसतं ना, जगाला समजण्याचं, जगाला हँडल करण्याचं, कुणाशी कसं बोललं पाहिजे, कुणाला कसा आदर दिला पाहिजे, हे सगळ्यात जास्त जर नॉलेज जर कुणाला असतं ना, तर शिक्षण नसलेल्या माणसाला असतं. इगो, घमंड, स्पर्धा, मस्ती ही सगळ्यात जास्त ना शिकलेल्या माणसाला असते. कारण त्या डोक्यात एक असतो, झुके का नाही साला, पाक बाथरूम साफ करलं कुठेतरी जाऊन, पण त्या डोक्यात बाई झुके का नाही साला, मी कुणापुढे झुकणार नाही. ही जी तुम्हाला नावं दिलेत ना, ह्यांच्यापाशी कसल्याही प्रकारचं म्हटलं शिक्षण नव्हतं, पण आज भारतामध्ये त्यांचं नाव टॉपच्या म्हटलं घरामध्ये, लक्षात ठेवा. ओके. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जर तुम्ही ही 3 लोक जर कोट रुपये आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये जर कमवू शकतात, तर 100% आपण सुद्धा म्हटलं कमवू शकतो. पण आपण त्या दिशेनं पहिलं पाऊल उचललं पाहिजे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करायला कुठली डिग्री लागत नाही, कुठलं आपल्याला सर्टिफिकेटची गरज लागत नाही. भारतीय वैद्य हे कोणी सुद्धा बनू शकतो. गव्हर्नमेंटनं आयुर्वेदाचं सेक्टर पूर्णपणे खाली ठेवलंय. ज्याला ह्याच्यामध्ये काम करायचं, ज्याला ह्याच्यामध्ये आवड आहे. त्यासाठी आयुर्वेदिक मेडिसिन्स किंवा आयुर्वेदामध्ये शोध लावण्यासाठी तुम्हाला कुठल्या डिग्रीची, कुठल्या सर्टिफिकेशनची गरज नाहीये. तुमच्यापाशी फक्त तळमळ पाहिजे की लोकांना मला बरं करायचं, किंवा मला असं काहीतरी शोधून काढायचंय जेणेकरून लोकांसाठी ती गोष्ट हेल्पफुल असणार आहे. म्हणून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर ह्याच्यामध्ये काय डिग्री लागते का? आयुर्वेदिक प्रोडक्ट्स विकण्यामध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बनवण्यामध्ये कुठल्याही डॉक्टरची, कुठल्याही सर्टिफिकेशनची गरज लागत नाही. पण तुम्ही जे काय बनवताय त्याचा फायदा हा लोकांना झाला पाहिजे. आज जेवढ्या पण चोर कंपन्या आहेत MLMच्या, त्यांच्यापाशी जर कुठले प्रोडक्ट असतात, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. ते 100 पोरग सुद्धा विकू शकतं. मार्केटिंग बाय आयुर्वेदिक प्रोडक्टचं कुणी सुद्धा करू शकतं. पण ते प्रोडक्ट तेवढं दमदार पाहिजे, लोकांचे तेवढं ते व्हॅल्युएबल पाहिजे. ही गोष्ट आपण नेहमी डोळ्यापुढे ठेवून काम केलं पाहिजे. मी हा व्यवसाय का निवडला ह्याच्या मागे रिझन आहे. मी इमेज झूम करून तुम्हाला दाखवतो. आज माझं जे प्रोडक्ट आहे ना, ते गुडघ्यावर तुम्ही लिहून घ्या, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आज जे माझं प्रोडक्ट जे आहे ना, ते कुठलं प्रोडक्ट आहे? गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी हे माझं प्रोडक्ट आहे. माझं एकच प्रोडक्ट 8 ते 9 गोष्टीवरती काम करतं. म्हणजे माझ्याकडे एकच प्रोडक्ट आहे जे 7 ते 8 गोष्टीवरती काम करतं. तो फॉर्म्युला जर कोणी शोधून काढला असेल, तर आमचे कंपनीचे मालक सचिन जाधव सर, आरोग्य मंत्रा, ह्यांनी तो आम्हाला फॉर्म्युला ह्यांनी आम्हाला दिला. आम्ही गेले 6 वर्षापासून तो फॉर्म्युल्यावरती रिसर्च करत होतो. आणि मग 2 वर्ष झाला आम्ही तो फॉर्म्युला आज मार्केटला आम्ही लॉन्च केला. आमच्या सोबत करोड लोकांना करोड रुपये कमवून दिले. आता पैसे कसे कमवले किंवा बिझनेस हाच का निवडला? तुम्ही थोडंसं वहीन पेन जर असेल तर तुम्ही त्या गोष्टी लिहून घ्या. हो का? जर एखाद्या व्यक्तीला जर गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल, जर एखाद्या व्यक्तीच्या गुडघ्यावरती सूज आली असेल, जर एखाद्या व्यक्तीच्या गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल, जर एखाद्या व्यक्तीला उठायला बसायला त्रास होत असेल, जर एखाद्या व्यक्तीची कंबर दुखत असेल, जर एखाद्या व्यक्तीची मान दुखत असेल, तर आहे ना, तर आपलं प्रोडक्ट आहे ना, एकच प्रोडक्ट त्या सगळ्या गोष्टीवरती काम करतं. खाली तुम्हाला जे मी इमेज दाखवतोय, ती तुम्ही डोळ्यासमोर धरा. जर एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखी, कंबर दुखीचा जर त्रास असेल आणि त्याला जर तुम्ही मेडिसिन दिलं आणि जर त्याचे गुडघेदुखी, कंबरदुखी जर बरी झाली, तर तो एक व्यक्ती दुसऱ्या माणसाला सांगतो की जाधव साहेब, मी खराडे साहेबांच्याकडचं औषध खाल्लं होतं आणि मला खूप भारी वाटलं, तर सर तुम्ही पण घ्या. पहिल्या महिन्यात जर तुम्हाला 50 लोक भेटली ना, महिन्यात 50 लोक भेटली ना, 50ची 100 लोक लक्षात ठेवा व्हायला वेळ लागत नाही. आणि 100ची म्हटलं 200 लोक व्हायला वेळ लागत नाही. आता हा व्यवसाय करताना तुम्हाला कुठं ऑफिस टाकायची गरज नाही, तुम्हाला कुठं गाळा घ्यायची गरज नाही. बाकीचा कुठला पण बिझनेस तुम्ही टाकायचा तुम्ही प्रयत्न करता ना, तर तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला पहिल्यांदा खर्च आहे. तुम्हाला गाळा घ्यायचा आहे. पुन्हा तो बिझनेस चालणार का नाही ह्याची 0% म्हटलं गॅरंटी. बरं, तुम्ही अदर कुठं आता कोणीतरी गृहिणी असेल, कोण कंपनीमध्ये कामाला असेल, पण तिचं भागत नसेल, तुमच्यावरती कर्ज असेल,
पण हा व्यवसाय किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स, व्हॅल्युएबल मेडिसिन्स विकायला तुम्हाला तुमचं कुठलंही जॉब किंवा कुठलं काय तुम्हाला सोडायचं नाही. तुम्ही त्याला बॅगेमध्ये टाकून, तुमच्या खिशामध्ये टाकून तुम्ही ते तुमच्या घरामध्ये ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही त्याचं सेल आउट करू शकता. फक्त तुमच्या हातामध्ये प्रोडक्ट चांगलं पाहिजे. अजून एक गोष्ट, ज्या दिवशी एखाद्या माणसाला चांगला फरक पडतो ना, त्यावेळेस तुम्हाला ते सेल करावं लागत नाही. त्याचं मार्केटिंग लक्षात ठेवा, आपलं आपलं म्हणजे आपोआप होतं. पण ह्याच्याबद्दल जे काय ट्रेनिंग आहे, जे काय गायडन्स आहे ना, तुम्हाला सगळं म्हटलं द्यायला तयार आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही ज्याची खरं शिकण्याची इच्छा आहे, ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे ना, त्याला मी सगळं शिकवायला तयार आहे. की मार्केटिंग कसं करायचं, सुरुवात कशी केली पाहिजे, पर 50 लाख 2.5-3 लाख महिन्यामध्ये कसे कमवले पाहिजेत, ह्यासाठी कोणता प्लॅन आपल्याकडे आहे. तर या सगळ्या गोष्टी म्हटलं मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. आता तुम्हाला असं वाटलं की प्रोडक्ट म्हणजे म्हटलं की मी कुठलं MLM फिमेलएम आहे का, तर लक्षात ठेवा, आपला जो बिझनेस प्लॅन आहे ना, त्याचं नाव आहे B2B. जगामध्ये अशी कुठलीच कंपनी नाही जी सगळ्यात जास्त फायदा आपल्या विकणाऱ्या माणसाचा बघते. पण मी सगळ्यात जास्त फायदा हा माझ्या विकणाऱ्या माणसाचा बघितलाय. म्हणजे की माझ्या प्रोडक्टची किंमत जी आहे ना, ती आहे 600 रुपये. पण तुम्हाला मी होलसेल रेट ना, मी तुम्हाला 200 रुपयाला म्हटलं प्रोव्हाइड करतोय. म्हणजे 400 रुपये म्हटलं तुमचा फायदा आहे. तिकडं तुम्ही ते 600 रुपयाला विका, तुम्ही 800 रुपयाला विका किंवा तुम्ही 900 रुपयाला विका, हा तुमचा पर्सनल लुकआउट झाला. आणि आपला जो बिझनेस प्लॅन तो आहे B2 बिझनेस प्लॅन. B2 म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस. इथं आपण लोक जोडू शकत नाही, साखळी बनवू शकत नाही. कारण कंपनीनं 90 ते 80% मार्जिन तुम्हालाच दिलंय. कारण तुम्ही जर चांगलं पळाला तर कंपनीला 100-200 लोक म्हटलं शोधायची किंवा साखळी लावायची काही सुद्धा गरज नाही. या MLM चोर कंपन्यामध्ये 2 रुपयाची गोष्ट 1000 रुपयाला का असते? कारण त्याचा सगळा पैसा हा लोकांना वाटावा लागतो. त्याच्यामुळे लीडर वरचा मोठा होतो आणि खायच्या माणसाला काहीच मिळत नाही. पण हा प्लॅन हा फक्त गरिबांसाठी आहे, ज्याला मोठं बनायचंय, स्वप्न मोठे आहेत, त्यांसाठी प्लॅन हा सगळ्यात भारी प्लॅन आहे. तुम्ही विचार करू शकता, 100 दिवसामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखीचे पेशंट, दुनियाभरचे पेशंट असतात. प्रत्येक घरामध्ये पेशंट असतात. आणि जर आपलं प्रोडक्ट एवढं इफेक्टिव्ह आणि एवढं जबरदस्त आहे की तुम्ही समोरच्याला सांगू शकता, फरक जर नाही पडला, जेवढे पैसे घेतलेत ते सगळे मी रिटर्न द्यायला तयार आहे. आणि ज्याला ऑनलाईन कस्टमर हवे असतील, त्याला आम्ही ऑनलाईन कस्टमर सुद्धा प्रोव्हाइड करून द्यायला तयार आहे. तुम्हाला व्यवसायाबद्दल ट्रेनिंग, तुम्हाला व्यवसायाबद्दल प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टी आमची टीम तुम्हाला 100% तुम्हाला प्रोव्हाइड करून द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त हा विषय तुम्ही डोक्यात घेणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला असतील. तुमचं मी हे करतो, तुमचं म्यूट काढतो आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ना, ते प्रश्न तुम्ही मला विचारा. ओके. जेणेकरून मला सुद्धा समजेल की तुम्हाला किती गोष्टी समजल्या. तुमच्या डोक्यात जर काय डाऊट असेल, शंका असेल, तुम्ही तुमचं म्यूट काढून तुम्ही प्रश्न विचारू शकता. साहेब म्यूट काढता येते का बघा बरं, अक्षय साहेब. हा, ओके प्रोडक्टचं नाव काय आहे? मी लेट जॉईन केलं. ओके. तुम्हाला पुन्हा मी रेकॉर्डिंग टाकेन. पण तुमचे जे सर काही मी प्रश्न असतील ते रेकॉर्डिंग मला केलंय. विचारा. काय म्हटला सर? हॅलो. हा सर, मला ते सगळं तुमची हे समजलं, मला काही प्रॉब्लेम नाही. पण हा मला पण बोला ना. सेवा करायची आहे लोकांची. मला पण ओके सेवा करायला आवडतं. मी एक एसटी ड्रायव्हर आहे. ओके मला सर. ओके. लोकांची सेवा करायला भरपूर आवडते. हा म्हणजे हा असं हा. म्हणजे कुणाला काय म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेणं आणणं किंवा कुणाला बरोबर आहे. करणं, हे मला पहिल्यापासून मी जरा काय म्हणजे मला ते आवडतं पहिल्यापासूनच. ओके मला ही करायची तुम्ही संधी मिळावा अशी माझी इच्छा आहे. मला खूप इच्छा झाली मनापासून की मला करायला आहे. ओके सर, चालेल ना. आणि भरपूर लोकांना मी असं बघतोय की बाबा म्हणजे आता बसमध्ये चढताना उतरताना की लोकांना मी जे आधार देतो, हात पकडून उतरवणे चढवणे, किंवा बाबा आमच्या गावामध्ये, मी खेडेगावातला आहे, वळवा तालुक्यातील जुने खेडेगाव माझं. ओके तिथं मी आता लोकांना बघतोय की बाबा माझं म्हणजे गुडघे दुखते, कुणाचं ऑपरेशन झाले, कुणाची सर्जरी झाली आहे, कुणाची काय काय केलंय.
त्या लोकांची जरा मला एक मनापासून अशी इच्छा झाली की बाबा ती सेवा करण्याची संधी मला मिळावी. तुमच्या प्रोडक्टमुळं मला ती आता म्हणजे असं दिसलंय की तुमचं प्रोडक्ट खरोखर म्हणजे मी कोमल दार लावते. स्क्रीनशॉट टाकले, सगळे टाकले, ती सगळे वाचले, म्हणजे जेणेकरून लोकांच्याकडनं जसा तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स आहे तुमच्याकडनं मला फक्त गायडन्स मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. नाही नाही सर, तुम्ही बोलला एकदम छान वाटलं मला. आमच्याकडे जवळजवळ 10 ते 12 एसटी ड्रायव्हर म्हटलं आहेत, ज्यांची सेवा हा. म्हटलं सर घरात बसून चालू आहे. त्यांचे नंबर आणि त्यांना जो एक्सपिरियन्स सर जो आला ना, तो पण तुम्हाला सर मी शेअर म्हटलं करू शकतो. तर मला पैशाची अपेक्षा नाहीये, पण लोकांची सेवा मी आता नाही सर, खरं म्हणजे नाही सर, असं नाही मी सर. ड्रायव्हिंग करत चांगल्या करत मी तुमचा मी ड्रायव्हिंग नाही करत सर, करत ऐका मी सर, मीटिंग जॉईन केल्या सर. पैशाची अपेक्षा नाही. चांगल्या माणसाला पैसे जर भेटले पाहिजेत, लक्षात ठेवा. जर चांगल्या माणसाला पैसे भेटले तर तो अजून तुम्ही चांगलं करू शकतो समाजासाठी, आपल्या लोकांसाठी. सर माझी आज सुट्टी आहे, पण मी ड्रायव्हिंग करत करत मी बदलीसाठी आलोय. मी ड्रायव्हिंग करत करत मीटिंग जॉईन केली. मी पार्टीला सांगितलं की सर मी फक्त ऐकतोय, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमच्या स्पॉटला व्यवस्थित पोहोचवतो, मला फक्त मीटिंग जॉईन करू द्या. मी मीटिंग ड्रायव्हिंग करत करत जॉईन केली सर तुमची. नाही नाही सर, आम्हाला पण छान वाटलं सर. तुम्ही म्हणजे एवढं उत्सुक आहे, आणि हीच गोष्ट लागते साहेब बिझनेस करा आपल्याला. हो बरोबर आहे. अजून कोण आहे का ज्याला डाऊट आहे, प्रश्न आहे, शंका हॅलो आहे? हॅलो हॅलो हा मॅडम बोला. हॅलो हॅलो एका एकानं बोला ना ताई, बोला. हॅलो. हा हा सर, आता आहे ना तुम्ही जे सांगितलं ना ते मला सगळं समजलं. जर आता आम्हाला तुम्ही म्हणजे ती सुरुवात जर करायची असेल तर त्यासाठी आम्हाला आधी तुमच्याकडून खूप सारे प्रोडक्ट घ्यावे लागतील का आम्हाला जशी मॅडम ऑर्डर? ऐका मॅडम, आपल्याकडे खूप सारे, आपण काही विकत नाहीये. आपण एकच प्रोडक्ट म्हटलं विकतोय, कारण ते जुनून असलं पाहिजे, आपल्याकडं चांगलं असलं पाहिजे, आणि त्याचा लोकांना फायदा म्हणलं झाला पाहिजे. त्याशिवाय म्हटलं ताई आपल्याला पैसे मिळत नाहीत. म्हणून आपण जे प्रोडक्ट निवडलं ना, जे आपण प्रोडक्ट निवडलं ना, आपण गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडांचंच का निवडलं? कारण ह्याची लोकांना नितांत गरज आहे. आणि आपलं प्रोडक्ट जर चांगलं असेल ना, तर तुम्हाला त्याचं मार्केटिंग करावं लागत नाही. त्याचं मार्केटिंग म्हटलं आपोआप होतं. माझ्याकडे दाखवायला 5 ते 10 हजार व्ह्यूज लोकांचे म्हटलं माझ्याकडे दाखवायला आहेत. नाही ते सगळं मला समजलं, पण माझं म्हणणं काय होतं की आता आम्ही आता तुमच्याकडून ते प्रोडक्ट घेणार, सुरू करायला घेतल्यानंतर ना ते म्हणजे पहिला घ्यावं लागणार आणि मग त्याचा सेल करावा बरोबर आहे ना लागणार का सर. असं आता बघा ना, विचार? मला काय म्हणायचं आहे, आज तुम्ही जी मीटिंग जॉईन केली, ती मीटिंग पण जॉईन कशी केली? कारण तुम्ही नेटचा बॅलन्स मारला. जर तुम्हाला हा आमच्यासोबत जर काम असेल करायचं ना, तर तुमच्यापाशी आम्ही 2 अटी ठेवलेत. एक तर तुम्ही 50चा स्टॉक घेतला पाहिजे कम से कम, त्याचा रेट हा आहे ₹200. आणि जर तुम्हाला तो पॉसिबल नसेल तर तुम्ही 5 किंवा 10 पासून स्टार्टअप करू शकता. त्याचा रेट करू शकतो ना, हा ₹60 किंवा तेच मला ₹300. विचारायचं. हा 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 हा. बाकी तुम्हाला ट्रेनिंग, प्रशिक्षण, मी तुम्हाला माझ्याकडचे कस्टमर सुद्धा म्हणलं द्यायला तयार आहे. जर तुमची खरंच लोकांसाठी सेवा करण्याची इच्छा असेल तर म्हणतोय मी सगळ्या सपोर्ट, हो. तुम्हाला जे काय हवं आहे ना ते सगळं तुम्हाला द्यायला तयार आहे मी. नाही, आमची हो इच्छा सर, आहे म्हणूनच कमीत म्हटलं कमी किती आमच्या ज्या बॉटल मनातल्या घेतल्या पाहिजेत? शंका आहे ते विचारू. हॅलो, बोला ना, बोला. अजून कोणाला हा डाऊट? सर, मी हॅलो काय सर. बोलतोय एका एकानं विचारा की, कमीत एका कमी एकानं. कमीत हॅलो, कमी किती बॉटल घ्याव्या लागतील सर? एक मिनिटं एका एकानं विचारा की, म्हणजे मला सांगता येईल. हॅलो सर. हा ताई, बोला. हा सर, मी सातारा जिल्हा, गाव तारळे, माझं गाव तारळे. हा, तुमच्या बाजूलाच माझं गाव, पाटण तालुका माझा. हा, माझा पण पाटण तालुका आहे. विखणवाडी गावातून बोलते मी. हा, बोला ना. माझं नाव सुजाता बाळकृष्ण पवार आहे. आणि मला मी मीटिंग जॉईन केली तेव्हापासून ऐकते. हे मला खूप आवडलं. म्हणजे आमच्या गावामध्ये अशी भरपूर अशी माणसं आहेत की त्यांना ह्याची गरज नाही. अहो ताई, याचे पेशंट जे आहेत ना, प्रत्येक हा. घरामध्ये आहेत, आपल्या आजूबाजूला म्हटले आहेत, आणि ही लोक एवढी त्रासलेत ना की तुम्ही विचार नाही करू शकत आहे. हा ना, ट्रीटमेंट घेतात आणि कोण कुठे लिफ्ट द्यायला आणि जाते. आपल्या लोकांना असं वाटतं पैसे कमवायला कुठेतरी फालतू कंपनी जॉईन करायची, कुठेतरी मोठं प्रोडक्ट पाहिजे. पण आपल्या हा लोकांना एवढी साधी समज नसती. एक छोटासा प्रॉब्लेम जर लोकांचं हा आयुष्य बदलू शकतो ना, तर आपण लाखो रुपये त्यातनं आरामात कमवू शकतो. ह्याचा जिवंत हा. म्हणजे दत्ता खराडे. मी आज 2 वर्ष बरोबर. झाल्या क्षेत्रामध्ये काम करतोय. 2 वर्षात मला हा सांगा तुम्ही, 60 कोटी रुपये कमवलेत. सोबतच्या हा लोकांना 1-1 कोटी रुपये हा. म्हटलं, कधी पण मला भेटायला या, तुम्हाला मी ऑन पेपर दाव शकतो. म्हणजे एक लीडर असतो सर, ना. मला मला हे करण्याची खूप इच्छा आहे. मला मला म्हणजे काय करावं लागेल हेच गायडन्स हवाय तुमचा.
तुम्हाला सांगितलं बघा, आमच्यासोबत जोडायचं असेल ना तर आमचे कंडिशन दोनच आहेत. एक म्हणजे तुम्ही कम से कम 50 बाटल्या घेऊन स्टार्टअप करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही जर ते तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही 10 किंवा 5 बाटल्या घेऊन तुम्ही स्टार्टअप करू शकता. बाकी तुम्हाला ट्रेनिंग सगळं तुम्हाला शिकवायला आमची टीम रेडी आहे. ठीक आहे. मग हॅलो ऑनलाईन देणार की तुम्ही कसं करणार मग ते जर तुम्ही कराडला आला तर तुम्हाला प्रोडक्ट? मी तुम्ही जर कराडला आला तर तुम्हाला मी ऑफलाईन पण द्यायला तयार आहे. जर तुम्हाला हा, मी ऑनलाईन, कराडवरूनच जाते. विटा माहेर आहे माझं. मी कराडवरूनच जाते. तुम्ही कराडला कधी पण आला तरी मला फोन करा. तुम्हाला मी कराडला बाहेर देऊ शकतो, काही विषय नाही. आणि जे लोक लांबचे आहेत त्यांना आपण ऑनलाईन वगैरे म्हटलं पाठवतोय, काही विषय नाही त्याचा. तर आता ओके, आम्हाला आमचे म्हणजे तुम्ही इथे कराडमध्येच ऑफिस आहे. आपले पुण्यातले जे आपले अक्षय आहेत ना, त्यांनी गेले 9 ते 10 महिन्यात त्यांनी मला वाटते काहीतरी 12 लाख म्हणलं त्यांनी प्लस केलेत. तुम्हाला अक्षय सांगतील की त्यांचा हॅलो अनुभव सांगतील. अक्षय आवाज येतोय? हॅलो सर. हॅलो हॅलो. हा सर. हॅलो हॅलो सर. बोला की. हा सर. हॅलो हॅलो सर, मी कशी करायची आपण हॅलो हॅलो. हॅलो हॅलो सर. हॅलो सर हॅलो मग कॉल करू शकतो का हा तुम्हाला? बोला. हॅलो. बरेच जण थांबा, बोलतायत. एक मिनिट कॉल थांबा, करू एक मिनिट शकतो थांबा. तुम्हाला? ऐका ना सर, 2 मिनिटं थांबा फक्त. अक्षय सर आपले पुण्याचे आहेत. त्यांचं ते म्हटलं फीडबॅक देतील म्हणून तेवढा फक्त ऐका. अक्षय सर आवाज येतोय? ओके हा, सर. येतोय. ओके. सर नमस्कार, मी पुण्यावरून बोलतोय. माझं मीटिंग नाव चालू. अक्षय बिडाई. ऑनलाईन मीटिंग. गेली 3 महिने मी सरांसोबत काम करतोय. त्यावेळी मला पण जसे तुमचे आता डाऊट्स आहेत की काही नवीन लोकांचे, की कसं करायचं, काय नाही, कसं जॉईन केलं पाहिजे, कसं आपण बिझनेस स्टार्टअप केला पाहिजे. बिझनेस करणं म्हणजे लोकांना आता वाटतंय की खूप मोठा इन्व्हेस्टमेंट असेल. या गोष्टी सगळ्या अडचणी आहेत, प्रश्न येतात. पण असं काही नाही की त्याच्यासाठी दत्ता खराडे सर बसलेले आहेत आपल्यासाठी. त्यामुळे कोणतंही टेन्शन घेऊ नका. सुरुवात करा. आज 3 महिन्यात मी 3 लाख रुपये कमवले. मी IT प्रोफेशन जॉबवाला 3 महिन्यात पार्ट टाइम करून 3 लाख कमवू शकतोय. आपण कोणतंही दुसरं काम करत नाही, एक चांगलं काम करतोय, चांगल्या कामाचे आपण पैसे कमवतोय. हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी. आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर चांगलं एक सेवा देतोय, एवढंच आहे. दुसरं काही नाही की दुसरं काही विकून लोक पैसे खूप कमवतात 2 नंबर करून, पण आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर काम करतोय. त्याच्यासाठी मला सांगणं आहे की कोणाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, दत्ता सरना कॉन्टॅक्ट करा. 100% ते सपोर्ट करतात. आजपर्यंत मला पण ह्या गोष्टीचा काही अनुभव नव्हता. आयुर्वेदिक क्षेत्र म्हणजे काय आहे, आयुर्वेदिक मध्ये काय आहे, आयुर्वेदिक मध्ये कोणते त्रास असतात, आयुर्वेदिक प्रोडक्ट काय काय असतात, या गोष्टीचा काहीच अनुभव नव्हता ना मला. माझे एक IT प्रोफेशन, माझा आणि त्याचा जमीन आसमानचा डिफरन्स. मी त्याबद्दल कधी एज्युकेशन घेतलंच नाही, त्याबद्दल कधी मला माहितीच नाही. तर तो मी पण करू शकतो की आज एक मोठमोठ्या सिटीमध्ये आपण सर्वाइव्ह करू शकत नाही की आपल्या पेमेंटवर. लोकांना 30-40 हजार 50,000 जरी पेमेंट असलं, लाख जरी असलं, तरी तेवढ्यामध्ये नाही सर्वाइव्ह करू शकत. आज लोकांना कोणाला पैसा नको आहे. आज अंबानीला पण पैसा नको आहे असं झाले का कधी? तरी पण अंबानी दररोज एक कंपनी लॉन्च करतोय. बरोबर आहे ना? आज तरी पण मी एक IT कंपनीमध्ये, मला 50,000 म्हणजे काय जास्त नाही पैसे, पण त्याच्यात सर्वाइव्ह करणं लोकांना, आता सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती आहे की 40-50 हजार म्हणजे काहीच नाही. गावाकडचे 5-10 हजार रुपये. पण आपण कुठला तरी सोर्स, एक चांगल्या प्रकारे सोर्स, हा बिझनेस करणं आहे की कोणताही तुमचा टाइम एक्स्ट्रा टाइम काढून करावं लागेल. तुम्हाला कोणताही जॉब ज्यावेळी तुम्हाला सोडा वाटेल की बाबा खरंच या बिझनेस मध्ये लाईफ आहे, त्यावेळी तुम्ही कोणताही जॉब स्किप करून तुम्ही हे करू शकता फुल टाइम. आजपासून आतापर्यंत मी पार्ट टाइम करत होतो, आता मी इथून पुढे मी फुल टाइम करतोय. का? अरे 35,000 कुठे, 40,000 पेमेंट कुठे, लाख रुपये महिन्याला कुठे? एक तर माझे IT प्रोफेशन मध्ये लोक असणाऱ्यांना माहिती आहे की डोक्याचं काय होतं ना. रात्रभर झोप लागत नाही ना, दिवसभर डोकं खराब होऊन जातं. आणि या व्यवसायामध्ये मी आलो, दत्ता सरांसोबत कॉन्टॅक्ट केला. दत्ता सरांसोबत 3 महिन्यात मी 3 लाख रुपये कमवले. एवढा बेस्ट प्लॅटफॉर्म मला भेटलाय की बस लाईफ अभी जिंकाला. बाकी काय नाही. आता आपल्या ग्रुपमध्ये आपलं योगेश जाधव आवाज येतो का? योगेश जाधव ताई आहेत म्हटलं आपल्या. हॅलो सर. हो हो सर. हा ताई, हॅलो. बोला ना, तुमचा अनुभव सांगा तुम्ही. मी टॅबलेट द्यायलाच आली होती बाहेर, इकडे सटाण्याला आली होती मी. आता घरी जाता जाता 100 जरा किलोमीटर गेली जरा टॅबलेट जरा द्यायला. 2 मिनिटं जरा गाडी साईडला घ्या हॅलो. आणि कळू द्या की तुम्ही काय स्ट्रगल इथं केला आणि तुम्हाला हे इथं काय बघा सर, भेटलं नाही का. हे बघा रस्त्यावरच आहे मी अजून.
हा दिसलं टॅबलेट मी द्यायला तोंडाला दुसरं स्कार्फ वगैरे द्यायला. बांधलाय. हॅलो हा सर. सर. हॅलो तुम्ही हॅलो जरा सर. हा ताई बोला ना. खूप छान रिझल्ट आलाय लोकांना. ते म्हणजे परत मागून मागून खाता येते. अजून पाहिजे आम्हाला असं. बरेच लोकांना तुम्ही आता किती मुंबईला गेले, पुण्याला गेले, भरपूर ठिकाणी गेले. आता ऑनलाईन मी आता कुरिअरने देऊ राहिली. पण आता आज मला स्वतः बोलवलं त्या लोकांनी. आम्ही तिथं जाऊन आलो. हे बघा माझे मिस्टर. हे बघा मोटरसायकलवर गेलो होतो आम्ही. ओके ओके ना, दिसतंय ना ताई. आणि तुम्ही हो. तुम्ही लोकांना काय सांगू शकता, तुम्ही किती महिन्यापासून सोबत काम करताय आणि रिव्ह्यू कसा आहे किंवा माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे? एकच नंबर सर. छान. जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या प्रोडक्टचा. आणि तुमची पद्धत पण छान आहे शिकवायची. आणि नॉलेज भरपूर आलं आता आम्हाला. ओके म्हणजे म्हणजे आता आता ठीक ते आहे. लोक आता चालायला लागून गेले. जे बसलेले होते ते आता चालायला लागून गेले, फिरायला जायला लागून गेले, देवदर्शनाला जायला लागून गेले. ओके 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 नाही नाही तेच म्हणतोय मी. कधी उठता बसता येत नव्हतं त्या लोकांना. आता ते भरपूर रिझल्ट आहे त्यांच्यात. ओके आणि ओके. लोकांचा आशीर्वाद पण भेटतो आपल्याला. आता योगिता ताई ज्या आहेत ना, त्या त्यांचं मला थोडं गाव नाही आवडत. ते कुठं माजलगावचे आहेत का मला जरा मालेगाव, कुठं मालेगाव, मालेगाव. मालेगावच्या आहेत नाशिक, मला नाशिक मालेगाव. मालेगावच्या अरे बापरे, नाशिक मालेगाव. हॅलो खराडे साहेब लांबचे नमस्ते. सर. हॅलो खराडे सर. हॅलो सर. हॅलो सर नमस्ते. मी सोनटके बोलतो, आयलंड करून मुकुंद सोनटके. हॅलो 2 मिनिटं. हॅलो म्हटलं मला आहेत मीटिंग पण चालू आहे online. बोला ना. हा, पण चालू. हो, सर. ओके. हॅलो. आवाज येतोय का माझा? हो नाही येतोय, सर, बोलू का तुमचा सर? आवाज येत नाही सर. हा अरे एका एकानं जर आपलं म्हणणं ठेवलं तर मला लक्षात ठेवा. आपलं बोलणं ठेवलं तर मला पण तुम्हाला सांगता येईल जे तुमचे डाऊट्स काय असतील तर. साहेब मी मुकुंद सोनटेक बोलतो, आयलंड करून. खूप बोला ना. ऐकून तुमचं बरं वाटलं साहेब. तुम्ही देवासारखी माणसं आहात. आम्ही देखील हे काम ओके सर, करण्यास तयार आहोत. धन्यवाद सर. 100% काम करू साहेब तुमच्या सोबत आयुष्यभर. ओके. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. नाही मला लक्षात ठेवा, एखादा व्यवसाय आणि एखादी कंपनी त्याच वेळेस मोठी होती ज्यावेळेस त्याचा हेतू लोकांचा सेवा करणं असतो. लक्षात ठेवा, जर हा यस गोष्ट सर. जर त्या लोकांच्या मध्ये जर नसेल तर ती कंपनी ते प्रोजेक्ट म्हटलं कधी मोठं नाही होऊ शकत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे नाही का? हॅलो सर. मी तुम्हाला हा ताई 30,000 बोला ना. पाठवतो आता. हॅलो सर सर. हे विचारायचं होतं की आपले जे प्रोडक्ट आहेत हे फक्त मतलब ह्याच्यासाठी गुडघेदुखीसाठी ह्याच्यासाठी आहेत काय, वजन कमी करण्याचे वगैरे असं काय पण आहेत? नाही 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 का, मी मगाशी सांगितलं कुठलंही जगातलं प्रोडक्ट म्हटलं वजन कमी करत नाहीये. जो कोण वजन कमी करायचा प्रोडक्ट विकतो ना तो चोरच आहे. तो स्वतः सोबत म्हटलं दुसऱ्याला म्हटलं फसवतोय. आपल्याला फक्त एकच प्रोडक्ट आपण बनवलंय ते जे म्हणजे हाडांच्या वरती काम करतं. गुडघेदुखी, हॅलो कंबरदुखी. हा बोला ना. सर, ऐका ना, मला स्टार्टअप करायचं आहे. मी पाटणचाच आहे, काळगाव मधला. ओके हा, ओके. तर काळगाव. मग आपल्याला कसं म्हणजे काळगाव आपलं पाटण तालुक्यामध्ये आहे ना. हा साहेब, मी पण पाटण तालुका, माझं चाफळ गाव आहे. श्रीराम मंदिर सगळ्या 11 मारुती 4 मारुती आमच्या गावात आहेत. हा, ते तर आहे, मला माहिती आहे. राम मंदिर बोलला राम मंदिर. हा, तर माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, हा. आपल्याला स्टार्टअप करायचं म्हटलं तर कसं करायचं? तुम्ही 50 बॉटल तुम्ही घेऊन तुम्ही चालू करू शकता. आणि 50 बॉटल तुम्ही 50 आपल्या बाटल्या घेऊन तुम्ही, मी सांगतोय स्टार्टअपसाठी थांबा. मी सगळ्यांना अनम्यूट केलंय. जर तुम्हाला चालू करायचं असेल तर आपण 2 गोष्टी डोळ्यासमोर म्हणजे ठेवल्यात. एक म्हणजे तुम्ही कम से कम तुम्ही 50 बाटल्या घेऊन तुम्ही चालू करू शकता. तुम्हाला ट्रेनिंग, प्रशिक्षण, तुम्हाला मी कस्टमर सुद्धा द्यायला तयार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जगात प्रोडक्ट कोणी पण देईल, मी तुम्हाला कस्टमर सुद्धा द्यायला तयार आहे. पण तुम्ही त्या खेळाचं खेळाडू बनणं गरजेचं आहे. 1 महिना तुम्हाला ऑनलाईन कस्टमर हवे असतील ते पण द्यायला तयार आहे. तुम्हाला ऑफलाईन कस्टमर हवे असतील तुम्हाला ते पण द्यायला तयार आहे. मी काल एक गोष्ट आपल्या ग्रुपवरती मी शेअर केली होती की खरा लीडर कोण ठरतो की त्यानं आपल्या सोबतच्या किती लोकांना पैसे कमवून दिलेत ह्याच्यावरनं त्या लीडरची ठरती क्वालिटी. ह्याच्यावरून ठरती की तो लीडर काय लायकीचा आहे. स्वतःला किती पैसे भेटले ह्याच्यावरून त्या लीडरची क्वालिटी ठरत नाही, लक्षात ठेवा. पण आपल्या सोबतच्या लोकांना किती मोठं केलं ह्याच्यावरून त्या लीडरची ठरती क्वालिटी. म्हटलं असा माणूस
हा आपल्या टीमला मोठा करू शकतो. जर तुम्ही कुठल्या लीडर सोबत जुडला असेल, तुम्ही कुठल्या लीडर सोबत काम केलं असेल आपल्या आयुष्यामध्ये, आणि जर तुमची प्रगती झाली नसेल ना, याचा अर्थ तुमचा लीडर चोर आहे. ज्यानं तुम्हाला प्लॅन सांगितलं ना, तो माणूस फ्रॉड आहे. ज्यानं तुम्हाला प्लॅन सांगितलं त्याला फक्त आपल्या पैशाचं पडलं होतं, त्याच्यामुळं त्याचे पैसे बुडतात आणि तुमचे म्हणलं पैसे बुडतात. मग त्यानंतर तुमचा असा गैरसमज होतो, जो कोण मार्केटिंग वाला असतो ना तो फ्रॉड असतो, तो चोर असतो. मग आम्ही काय करतो, घाबरतो. ज्या वेळेस आमच्या कानावरती मार्केटिंग, गुंतवणूक असले शब्द आमच्या कानावरती पडतात ना, तर आम्हाला असं वाटतं की नाही यार, दुनिया सगळी अशीच आहे, चोरच आहे, फ्रॉडच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी कंपनी, एखादं प्रोडक्ट किंवा एखादा माणूस त्याच वेळेस मोठा होतो ज्यावेळेस तो आपल्या सोबतच्या लोकांना मोठं करतो. आणि पैसा कमवायला शिक्षण लागत नाही, पैसा कमवायला डिग्री लागत नाही, पैसा कमवायला प्रोफेशन लागत नाही. तुम्हाला सांगितलं की मी ज्या 20 लोकांना सोबत घेतलं ना, त्या लोकांना सोबत घेताना त्यांचं फक्त मी स्वप्न बघितलं. आपल्याला फक्त स्वप्न मोठं पाहिजे. ज्याच्याकडे स्वप्न मोठं आहे ना, तो येणाऱ्या काळामध्ये कोट्याधीश, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे स्वप्न नसेल ना, तो जीवनामध्ये कधी सुद्धा मोठा बनू शकत नाही, भले मग तो किती पण शिकू द्या. शिकलेला माणूस तुम्हाला सांगितलं काही कामाचा नाही, तो ह्या समाजाला पण धोक्याचा आहे आणि तो स्वतःसाठी सुद्धा म्हटलं धोकादायक आहे. आपल्याला तो माणूस पाहिजे ज्या लोकांचं मन समजतं, ज्या लोकांच्या भावना समजतात, ज्या लोकांना समजून घेता येतं. कारण हे जर गुण असले ना, तरच तो एक लीडर बनतो, तरच तो एक चांगला म्हणलं व्यावसायिक बनतो. आज जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला समाजामध्ये जे काय आपल्याला असं दाखवलं जातं की नाही का बाबा, की शिक्षण पाहिजे, चांगला कुठला कोर्स पाहिजे, तरी सगळं चुलीत घाला. आपल्यामध्ये फक्त लोकांची भलं करण्याची चांगली भावना पाहिजे. आपल्या हातातलं जे प्रोडक्ट आहे ना, ते ऑथेंटिक लोकांचा प्रॉब्लेम सोडवणार असलं पाहिजे. तर आपण 10 लाख लोकांसमोर सुद्धा छाती ठोकून सांगू शकतो की हे माझा प्रोडक्ट आहे, तुमचा हा प्रॉब्लेम होते, 100% तुम्हाला फरक पडणार नाही. जर फरक नाही पडला, जेवढे पैसे घेतलेत ना तेवढे मी रिटर्न द्यायला तयार आहे. असा जर कॉन्फिडन्स जर तुमच्यामध्ये असेल, तर आहे ना, येणाऱ्या काळामध्ये म्हटलं तुम्ही सुद्धा माझ्या टीम मधलं कोट्याधीश असणार आहे. आणि तुम्हाला एवढं पण सांगतो, मला त्या पैशाची भूक नाहीये, मला माझं मी ते काही विकायला नाही आलो. फक्त मला स्वप्न साठी जगणारा आणि समाजासाठी काहीतरी करणारा माणूस हवाय. त्यासाठी एवढं म्हटलं, मी आज गळा तोडून तुमच्याशी म्हटलं बोलण्याचा प्रयत्न करतोय. कुठलीही गुंतवणूक नाही. ऑनलाईन ज्या ताईंना घरातून काम करायचं ना, त्याचं फुल ट्रेनिंग म्हटलं मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. आज घरातनं बसूनच मी आज करोडचा बिझनेस केलाय. आज तुमच्यापर्यंत मी जे पोहोचलोय ना, ते मी घरातनं बसूनच पोहोचलोय. मग त्याचा रूपांतर पैशामध्ये कसं करायचं हे तुम्हाला मी सगळं सांगायला तयार आहे. आज प्रत्येक एखाद्या लेडीजला म्हणलं ना, बाई तुला घरातनं पैसे कमावशेत का? हा सर, कमावशेत. एखादा विद्यार्थी असले किंवा विद्यार्थिनी असतील, म्हटलं ना तुला घरातनं पैसे कमावशेत का? हा, कमावशेत. मग तिला म्हणलं ना की ह्यासाठी तुला ऑनलाईन बिझनेस करावा लागेल. मग ती लगेच म्हणते सर फ्रॉड, सर कुठलं स्कॅम. अरे ऑनलाईनच्या थ्रू घरातनं पैसे कमवता येतात. त्यासाठी ज्यानं पैसे कमवलेत त्याच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, त्याच्या मीटिंग्स अटेंड केल्या पाहिजेत आणि ती कला तुम्ही शिकलं पाहिजे. भले आपल्या घरासमोर जरी एखाद्या डोंगरामध्ये एक डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये म्हटलं सोनं आहे, पण त्या डोंगरातलं सोनं बाहेर काढण्याची सुद्धा म्हटलं एक प्रोसेस आहे. जमिनीखाली दुनियाभरचं पेट्रोल, तेल, ऑइल दडलंय. अरे पण ते ऑइल किंवा पेट्रोल काढण्याची सुद्धा म्हटलं एक प्रोसेस आहे. ती शिकली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. काय बायकांना वाटतं आम्हाला मुलगा आहे, आमच्या घरात छोटस बाळ आहे, तर मी म्हणतो ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. ज्या लेडीजला मूल आहे, ज्या लेडीजनं 2 वर्षाचा मुलगा सांभाळत्या, जी लेडीज 1 वर्षाचा मुलगा सांभाळते ना, जगातल्या कुठल्या ट्रेनिंगची गरज नाही. ऑलरेडी ती लेडीज ट्रेन आहे. कारण एखादं बाळ लहानाचं मोठं करणं जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. आणि ती जर बाळ जर ती मोठं करू शकते ना, तर एखादा बिझनेस ती लेडीज एवढा मोठा करू शकते की ती विचार नाही करू शकते. ह्याच्यावर सुद्धा म्हटलं मी फुल प्रोफेशनली ट्रेनिंग दिलंय. आपल्या स्वप्नांच्या पेक्षा ना आपल्यामध्ये मेहनत करायची, आपल्या स्वप्नांच्या पेक्षा आपलं कष्ट मोठं पाहिजे, योग्य ठिकाणी पाहिजे आणि योग्य माणसासोबत म्हणलं पाहिजे. एखादी कंपनी, एखादा राष्ट्र जर त्याच्यामध्ये बदल होत नसेल ना, आपण राष्ट्रपती बदलतो,
कंपनीतला ना मेन पदावरचा मॅनेजर बदलतो. एखादी क्रिकेटची टीम जर सक्सेस मिळत नसेल तर ती क्रिकेटची टीम काय करते माहिती आहे का, आपला कोच बदलते. तुमच्या जीवनात जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर सक्सेस मिळत नसेल, तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळत नसेल, तुमच्या लाईफ मध्ये दुःख असेल, तुमच्या लाईफ मध्ये बऱ्याच अडचणी असतील ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला मेंटर शोधला पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला ना एक चांगला गाईड देणारा, की तुम्हाला वाट दाखवणारा तुम्ही माणूस शोधला पाहिजे. तो तुम्हाला रस्ता डायरेक्शन नाही देऊ शकत, पण एक एक माइंडसेट ना असलेला मार्गदर्शक, एक मेंटॉर, एक चांगला कोच तुम्हाला जीवन जगायला ना चांगली दिशा प्रोव्हाइड करू शकतो. आज आहे ना, जर तुम्हाला पडदेशी हुशार बनायचं असेल, तुम्हाला पडदेशी स्मार्ट बनायचं असेल ना, ह्याचा एक सोपा सिंपल फॉर्म्युला आहे. जो माणूस पहिल्यापासून हुशार आहे, जो माणूस पहिल्यापासून स्मार्ट आहे ना, त्याच्या सोबत जाऊन तुम्ही तुमचा मेंदू अटॅच करा, तुम्ही सुद्धा आपोआप हुशार बनणार आहे. म्हणजे की पहिल्या काळामध्ये लोकांना गुरु मानायचे, किंवा आपण कुठल्या तरी एका मठात जाऊन बसतो, किंवा कुठल्या स्वामींना आपलं सर्वस्व मानतो का, कारण त्यांच्या माध्यमातून कळतं आपलं की जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनामध्ये काय बदल केला पाहिजे, त्यांच्या विचारातून कळतं आपल्याला नक्की आपल्या आयुष्यात काय चेंज केलं पाहिजे. जर तुम्ही आर्थिकरित्या जर तुम्ही स्ट्रॉंग नसेल, जेवढा पैसा तुम्हाला भेटला पाहिजे जर तेवढा मिळत नसेल ना, तर तुम्ही पैशावाला मेंटर शोधला पाहिजे, एक चांगला लीडर शोधला पाहिजे. तर तुम्हाला समजणार आहे की कमी वेळामध्ये मोठा पैसा कसा कमवायचा. ज्या माणसानं जिंदगीमध्ये कधी 500 रुपये नाहीत कमवले ना, तो माणूस तुम्हाला कधीच सांगू शकत नाही की लाख रुपये कसे कमवायचे. ज्या माणसानं कधी कोट रुपये कमवले नाहीत ना, तो माणूस तुम्हाला कधी सांगू शकत नाही की कोट रुपये कमवायला काय करावं लागतं. मग ज्या माणसानं 2 वर्षामध्ये 50 ते 60 कोटी रुपये कमवलेत ना, तो माणूस तुम्हाला शिकवू शकतो की कमी वेळामध्ये कोट रुपये कसे कमवायचे. ह्या व्यवसायाचं सगळ्यात मोठं सौंदर्य काय माहितीये का, हा व्यवसाय मल्टिप्लाय होतो. कुठलाही व्यवसाय तुम्ही डोक्यात ही गोष्ट माझ्या घालून ठेवा, जोपर्यंत कुठलाही व्यवसाय रिपर्चेस होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कधी मोठं नाही होऊ शकत, किंवा तुमच्या अकाउंटला मोठी रक्कम नाही येऊ शकत आहे. म्हणजे नवरत्न तेलाची कंपनी जेवढ्या बाटल्या विकून कमवत नाही ना, तेवढी कंपनी पाऊच विकून कमवते. कारण पाऊचची डिमांड खूप मोठी आहे, आणि तो पाऊच रिपर्चेस पुन्हा पुन्हा होतो. त्याच्यामुळं तेल, साबण, शॅम्पू, कोलगेट ह्या कंपन्या करोडपती का बनल्या, कारण हे एकदा घेतलं की पुन्हा पुन्हा घ्यायला लागतं. तसं आपल्या प्रोडक्टचं पण एक सिक्रेट आहे. मगाशी मॅडम म्हटल्या की सर तुम्ही बाकीचे कुठले प्रोडक्ट काढले का, बाकीचे कुठले प्रोडक्ट काढणार असतो चोर, हे लक्षात घ्या. एक लीडर फक्त फायद्याच्याच गोष्टी करतो. मी फक्त एकच प्रोडक्ट काढलं, एकाच प्रोडक्ट वरती 100% लक्ष दिलं, आणि माझ्यासोबत म्हटलं मी 20 लोकांना कोठ्याधीश केलं. मला माहिती आहे, एक परी माणूस शुगरची गोळी खाणार नाही, एक परी माणूस बीपीची गोळी खाणार नाही, एक परी माणूस थायरॉइडची गोळी खाणार नाही, एक परी माणूस वेट लॉसचं औषध सुद्धा खायचं म्हटलं बंद करेल. पण ज्या माणसाचा गुडघा दुखतोय, ज्या माणसाची कंबर दुखत्या, ज्या माणसाच्या गुडघ्यावरती सूज आहे, तो माणूस गोळी न खाता राहू शकत नाही. जेवढी जास्त थंडी पडते ना, तेवढा त्रास ह्या स्नायूच्या पेशंटना किंवा हाडांच्या पेशंटना हजारो पटीने वाढतो. आणि जर एक पेशंट जर आपल्या गोळ्या 5 ते 6 महिने खातो ना, तर मला तुम्ही सांगा, जर 50 पेशंट तुम्हाला भेटले, तुमच्या घरात भेटले, ऑनलाईन भेटले, ऑफलाईन भेटले, तर महिन्याला तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला घरी बसून मिळणार आहेत. तुम्ही ह्याचा विचार करा. तुम्ही वही आणि पेन घ्या वाटलं तर. की आपला कोर्स आहे तो 4 ते 5 महिन्याचा कोर्स आहे. मला सांगा, 4 ते 5 महिने जर एक पेशंट जर आपल्या मेडिसिन्स खातोय, जर मला सांगा जर अशी तुम्हाला 100 किंवा 50 जर लोक भेटली, ते भले कशी पण भेटू द्या, पाहुण्यातली भेटू द्या, ऑनलाईन भेटू द्या, तर तुम्हाला 2.5-3 लाख रुपये तुम्हाला घरी बसून मिळणार आहेत. मगाशी बोललो तुम्हाला की आमच्या वैशाली योगिता ताई आहेत ना आपल्या मालेगावच्या, त्या आता ऑन रोड म्हटलं प्रोडक्ट द्यायला चाललेत. तुम्ही बघितलं असेल त्यांच्या तोंडावर त्यांनी स्कार्फ बांधला होता. म्हणजे विचार करा, त्याला किती मोठी मागणी आहे लक्षात ठेवा. ओके, फक्त तुम्ही सुरुवात केली पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. बाकी तुम्हाला सगळं ट्रेनिंग, प्रशिक्षण, तुम्हाला प्रोफेशनली जर डॉक्टर जर नाही बनवलं ना, नावाचं दत्ता खाडे म्हटलं मी नाव लावणार नाही. तुम्ही फक्त सोबत या, विश्वास ठेवा. करोड रुपयाचं जग आहे ना, मी तुम्हाला दाखवायला बसलोय. मला तुमच्याकडनं 1 रुपया सुद्धा अपेक्षा नाही. म्हणून मागाशी म्हटलं, तुम्ही मला असा एक माणूस दाखवा, जो माणूस स्वतःचा फायदा कमी बघतोय
आणि तुमचा सगळ्यात जास्त बघतोय. तुम्ही मला फक्त असा एक माणूस दाखवा, उद्यापासून मी माझ्या कंपनी माझी बंद करण्याची तयारी आहे. प्रोडक्टची MRP 600 रुपये देतोय 200 रुपयाला. ह्याच्यावरून समजून जावा की आज कंपनीचा मालक म्हणून माझं किती मोठं मन असणार आहे. ज्याला पेशंट नसतील ना त्याला पेशंट म्हटलं मी दिले सुद्धा, म्हटलं वाटले सुद्धा. पण तुम्ही पहिल्यांदा ना तुम्ही ह्या फील्डचं खेळाडू बना. तुम्ही एक विश्वास द्या, खरंच मला सर पैशाची गरज आहे सर, माझे खरंच स्वप्न मोठी मोठी आहेत, मला सुद्धा लक्झरी लाईफ जगायची आहे. तुम्ही फक्त मला एका महिन्यामध्ये विश्वास द्या. पैसे कस्टमर जर नाही दिले ना तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड कर, हाय प्रोफेशनल ट्रेनिंग सगळं तुम्हाला जे काय हवं ते द्यायला तयार आहे. हेतू फक्त एकच आहे, तुम्ही लोकांचा आधार बनला पाहिजे. तुम्ही लोकांना चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग केलं पाहिजे. जगातला प्रत्येक माणूस हा डॉक्टर आहे. जर तुम्हाला पण किडनी आहेत, बाकीच्या लोकांना पण किडनी आहेत ना, तर डॉक्टर बनायला डिग्रीची गरज लागत नाही, चांगल्या भावनेची म्हटलं गरज लागते. ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मगाशी उदाहरण दिली तुम्हाला मी की एखाद्या हॉस्पिटलची नर्स जर तिच्या मनामध्ये जर सेवा भाव असेल ना, प्रामाणिकपणा असेल, दया असेल, प्रेम असेल, तर त्या हॉस्पिटलचा MBBS डॉक्टर आहे ना तिला पण ती टक्कर देऊ शकते. त्यासाठी तर तुम्हाला मी नावं घेऊन दाखवतो की मदर तेरेसा, पूर्णपणे गरीब बाई मदर तेरेसा, जिला नोबेल पारितोषिक भेटलं. तुम्ही जाऊन तिला सर्च करा. श्रीमंत बनायला काय लागतं माहितीये का? लोकांची सेवा करण्याची ना सगळ्यात मूलभूत गरज एक मनात ना आतून खतरनाक लेवलला भावना पाहिजे. मदर तेरेसा एकदम सामान्य लेडीज, उपाशी पोरांना बघून तिचं हृदय फाटलं, जर तिचा आतला आत्मा पिळला गेला आणि तिला असं वाटलं की मला या उपाशी पोरांसाठी काय ते करायचं आहे. म्हणून एका श्रीमंत माणसाच्या घरामध्ये गेली, तिने आपला पदर पसरला की म्हणली सर तुम्ही या पोरांना काहीतरी खायला देऊ शकता का? त्यावेळेस तो श्रीमंत माणूस तिच्या पदरावर थुकला आणि म्हटला तू हे पोरांना खायला घाल. तरी सुद्धा मदर तेरेसा म्हणली हे मी मला ठेवते, पण तरी सुद्धा तुम्ही या पोरांना खायला काय देऊ शकता का? एवढा मोठा अपमान होऊन सुद्धा जर ती लेडीज आपल्या ध्येयापासून जर नाही हटली, आज ती या जगात नाही. लक्षात ठेवा, 6,500 शाखा तुझ्या पूर्ण भारतामध्ये आहेत. आज सगळ्यात मोठी चॅरिटी त्यांची आहे म्हटलं, अख्खी पूर्ण दुनिया त्या चॅरिटीला फंडिंग करते. म्हणजे लक्षात ठेवा, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मदर तेरेसा इंटरनॅशनल झालं उदाहरण. सिंधुताई सपकाळ आपलं हे महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे. इच्छा काय होती, जे मी सोसलं, जे मी भोगलं ते बाकीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये नाही घडलं पाहिजे. मला अनाथ पोरांची आई बनायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये किती बायका मेल्या, किती माणसं मिली, त्यांना कोण कुत्रा विचारत नाही. पण हे सामान्य कुटुंबामध्ये आलेले स्मशानामध्ये राहिलेली एक लेडीज एका विचाराने पेटती की मला मुलांना शाळा शिकवायच्या, अनाथ मुलांची मला आई बनायचं आहे. आज आपल्यामध्ये सिंधुताई सपकाळ नाहीत, पण आज आपल्या सोबत त्या विचारानं जिवंत आहेत. आज प्रत्येकाला वाटतं पैसा, अरे पैसा कधी मिळणार आहे? लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर पैसा मिळणार आहे, लोकांच्या गरजा समजून घेतल्यावरती पैसा मिळणार आहे, लोकांची मनं जपल्यावरती पैसा मिळणार आहे. लोकांना लुटून, लोकांना लुबाडून, लोकांचे पैसे खाऊन या जगामध्ये जरी कोटी रुपये कमवले तरी सुद्धा जी मानसिक शांती आहे ना ती कवा सुद्धा म्हटलं मिळणार नाही. आज एवढ्या दमदारपणे गोष्टी का सांगतोय माहिती आहे का? ज्या गोष्टी बोललो ना, ज्या गोष्टी बोललो त्यातला प्रत्येक एक शब्द खरा आहे. 20 लोकांना कोटी रुपये कमवून दिले का तर दिले. जे मी रेकॉर्डिंग टाकतो ना ते सगळं रेकॉर्डिंग ऐका. सामान्य पोरं आहेत ती, पण त्यांचा दृष्टिकोन, त्यांची एनर्जी, त्यांना ट्रेनिंग हे मी देण्याचं काम केलंय. ज्या गोष्टी मी अनुभवल्या, ज्या गोष्टी मार्केटच्या मी ज्या बघितल्या आणि ज्या गोष्टी मला सगळ्यात भावल्या माझ्या मनाला, त्या गोष्टी मी आज लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. मस्त मी पण टाय कोट घालून बसलो असतो, पण मला असं वाटतं की दिखाव्यापेक्षा मी कामाचे किती बोलतोय, तुमच्या फायद्याचे किती बोलतोय, मला हे महत्वाचं वाटतंय. आमचे महात्मा गांधीजी त्यांच्या काळात सुद्धा म्हटलं आपले नेहरूजी होते, प्रोफेशनली लोक होती, चला ती काय नाही करू शकले. पण लक्षात ठेवा, महात्मा गांधीजी म्हटलं धोतर घालून ते लोकांच्या बांधावरती जाऊन लोकांचे प्रॉब्लेम समजून 1.5 कोटी इंग्रजांना त्यांनी आपल्या देशाच्या म्हटलं बाहेर हाकललं. म्हणजे माणूस हा विचारानं मोठा पाहिजे, बाकी कुठली गोष्ट म्हणलं त्या जीवनामध्ये मॅटर नाही करत आहे.
हेल्थ सेक्टर एका गरीब माणसाला जर कमी वेळामध्ये मोठं व्हायचं असेल ना, लोकांची सेवा करून, तर मला असं वाटतं की तुमचं या सेक्टरमध्ये फुल स्वागत आहे. आणि जर आपण मिळून जर काम केलं ना, तर आपण हजारो लोकांना निरोगी ठेवू शकतो. आपण हजारो लोकांना कर्जमुक्त करू शकतो आणि आपण लोकांसोबत आपलं सुद्धा म्हटलं भलं करू शकतो. ते चांगल्या लोकांची गरज आहे, ज्यांचं ध्येय एक असेल, ज्यांचं विजन एक असेल, ज्यांचं मिशन त्याच्यामध्ये काय टाकलं जातं, त्याची प्रोसेस कशी असती, त्याला किती प्रकारचे लायसन्स भेटलेत, आपल्याला हेल्थ सेक्टर मध्ये काम करताना कुठल्या लायसन्सची गरज लागत नाही. लायसन्स फक्त एकच लागतं, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्या, नाही ते आवाज, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं आपण माध्यम शोधलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की नक्की आज भले सुरुवात छोट्या असेल, पण येणाऱ्या काळामध्ये आपण खूप मोठा बिझनेस करू शकतो. ठीक आहे. आणि ज्याला कुणाला डाऊट शंका असेल तर मग मला आणि विचारा. मी सगळ्यांचे म्यूट काढतो. ओके. आणि मग आपली मीटिंग 10 मिनिटात संपवू आपण. माझा आवाज येतोय जाधव क्लिअर? साहेब आभारी आहे मी हॅलो? तुमचा. ओके ओके. सर. बोला ना हॅलो ताई. हॅलो. एका हॅलो बोलला तर मला उत्तर द्यायला. हा बोला. हॅलो सर. हा सर बोला ना. सर बोला. हॅलो सर. मी लातूरून बोलतो सर. ऐका ना सर, मी काय म्हणतो. बोला ना. हा हॅलो. हा बोला ना सर, ऐकतोय बोला. माझं म्हणणं आहे, मी काय बोलतोय, मी 16-17 तारखेला मी गावी येणार आहे. ओके. तर आपलं हरकत नाही भेटणं सर, कुठे मी होऊ तुम्हाला शकतं का? भेटतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाटणचे बोलताय ना? पाटणच्या. हा, तळमौला ढेबेवाडी कुठे भेटू शकतो सर मग? मला पर्सनली मेसेज करून द्यावा, आपण हे करू, आपण भेटू. दुसरा कोण आहे का अजून ज्याला डाऊट शंका काय आहे? हॅलो. हॅलो. हॅलो सर. हा नमस्कार सर. ताई बोला ना. सर आता तुम्ही म्हटलात ना, मी ऐकलं सगळं मगापासून. मी चोरजवाडीतून बोलते. मस्करवाडीच्या इथली आहे ना, चोरजवाडी चाफाच्या तिथलीच. चव्हाणवाडीच्या वरती आहे मी, खाली हा तुमच्या खाली हा राहतो. हा खरवाडीत चव्हाणवाडी राहतो. बरोबर. मी जॉबला ओके पण तिथंच आहे, मस्करवाडीतच. ओके तर ओके. मी ऐकलं, आता तुम्ही म्हणत होता ना की ही ट्रेनिंग वगैरे दिलं जाईल किंवा काय, मग ते ट्रेनिंगची काही फी वगैरे आहे की आपलं? नाही नाही, फी वगैरे काही नाही ताई. ते पूर्ण नॉलेज एकदम आपण देतोय. जस्ट तुम्ही जॉईन करता ना, सगळ्या गोष्टी हं. म्हणतो तुम्हाला आपण शिकवतोय. काय त्याचा एक आम्ही रुपये घेत नाही. ओके चालेल, ठीक आहे सर. काही problem नाही. हॅलो. हा साहेब बोला ना. हॅलो सर, मी लातूरून बोलतोय. तर बोला ना सर. मी जॉईन करण्यासाठी मला एक प्रोडक्ट काय प्रोसिजर करावं लागतं त्याला? तुम्हाला मी मगाशी ग्रुपवर सगळ्या गोष्टी म्हटलं, मी क्लिअर करून सांगतो की जॉईन करा. तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कम से कम 50 बाटल्या घेतल्या पाहिजेत. त्याची एमआरपी म्हटलं 200 रुपये आहे. सॉरी, एमआरपी 700 रुपये. बॉटल प्राइस जर 50 घेतला तर म्हटलं आपण देतो 200 रुपयाला. तर तुम्ही 5 किंवा हो 10 ठीक आहे घेतला. सर. येतो आवाज? मग इथं लातूरला. हॅलो सर. हा सर बोला, तुम्ही बोला. आता लातूरला तुम्ही ऑनलाईन देणार ना तुम्ही इथं? अहो साहेब, जगात आहे ना, पूर्ण दुबईला, अमेरिका सुद्धा आपण कुरिअर पाठवू शकतो. तर सेवा अवेलेबल झाली आता म्हटलं. पुढे हो कुठे ठीक जायची आहे पण सर. गरज नाही मी आपल्याला सर. हो तुम्हाला कॉल करतो, पूर्ण पत्ता देतो सर. ओके. मला सर पर्सनली मेसेज करा, माझा नंबर ग्रुपवरती आहे. काही पण डाऊट असेल, शंका असेल, मला हजारो डाऊट विचारा. तुम्ही मला हजारो प्रश्न विचारा, तुमचा अधिकार आहे. मी त्याचे उत्तर द्यायला बसलोय. हॅलो सर. साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या साहेब. हा माझा येतोय. हॅलो, येतोय आवाज? बोला. हॅलो. मी ताई सांगली बोला. जिल्ह्यात हॅलो. खानापूर तालुक्यातून बोलतेय. हा ताई बोला ना. शीतल सर, भेटायचंय तुम्हाला, आम्ही भेटू शकतो का? हो, तुम्ही कराडला आला ना, मला माझा नंबर असेल. मला 8 रात्री 9 वाजता मेसेज टाकून ठेवायचा. कराडला जर असं तर आपण कराडला आपण भेटू. काही ताई प्रॉब्लेम नाही मला. हॅलो. खानापूर दोन्ही सेंटर पॉइंट आहेत, मला जवळ आहेत अगदी. चालेल ना. तुम्हाला कधी वेळ आहे? आता मी बघा तुम्हाला दाखवतो. आता मी गाडीमध्येच आहे म्हटलं. मी आता केरळला गेलो होतो, ऑन रोडच आहे. तर मला असं म्हणायचं की आपण ज्या मी तिकडे येईल ना कराडला, म्हटलं आपण कराडला भेटू. हॅलो. साहेब आता मोबाईल बोला ना. नंबर सांगा ना. हॅलो. 908 मोबाईल नंबर एकच सांगा. मिनिट. 908 27 27 363. हॅलो सर. 908 27 27. ग्रुपला आहे हो नंबर माझा, काय विषय नाही.
हॅलो सर. 368. सोमवारी तुम्ही भेटू शकताय का कराडला? ताई मला मेसेज टाकून द्यावा, तुम्हाला मी सांगतो. मी आता बघा गाडीमध्येच आहे, मी केरळला गेलो होतो, आता ऑन रोड आहे, मी येतोय. तर मग मी 16 किंवा 18 तुम्हाला भेटतो मी कराडमध्ये. हॅलो येस सर, सर. येस सर, मेसेज करते पर्सन. ओके ओके, ताई. बाय. हॅलो हॅलो. हा ताई, बोला ना ताई, हा मी सर पुण्यावरनं बोलतेय. बोला ना. हा मला तुमचे प्रोडक्ट्स आणि तुम्ही दिलेली माहिती पण खूप छान वाटली. मला सुरुवात ओके. करायची आहे. मी एक हाऊस वाईफ आहे. माझी पण खूप मी मोठी स्वप्न आहेत सर. मी तुम्हाला आणि एक उदाहरण सांगतो. तुम्हाला मॅडम 2 मिनिटं थांबवतो मी. माझी बहीण होते आणि मला 4 बहिणींनी मी एकटा. माझ्या पाठची जी बहीण होती ना, ती राहायला होती पुण्यामध्ये, चाकणमध्ये. तिचा तुम्हाला मी नंबर पण देतो, तिचा मी ऍड्रेस पण टाकले ग्रुपवरती. तर माझे दाजी होते ना थोडेसे, कुठेतरी त्यांना त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्यांनी काम करणं बंद केलं. अच्छा. आणि पुन्हा माझी बहीण 2 मुलं सांभाळून कंपनीमध्ये लाईनवरती जॉब करणं हे सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे. 2 मुलांचं बघून बाहेर कामाला जाणं. तर माझी बहीण पूर्णपणे खराब झाली. मग माझ्या बहिणीला बोललो मी, अगं तू कर ह्याच्यामध्ये काम. तर तिला असं वाटलं की जर मी ह्याचं ऐकून जर करायला गेले आणि जर नाही झालं तर माझी दोन्ही पोरं रस्त्यावरती येतील किंवा मला पुणे सोडून मला पुन्हा गावाला जायला लागेल. मी तिला काय बोललो, अगं ताई तू जरा थोडा विश्वास ठेव आणि तू कर. मग 6 महिने झाल्यावरती माझ्या बहिणीनं 2 पाकिटं घेतली आणि खाली कुठल्या बिल्डिंग मध्ये एखाद्या बाईला दिली. तिला चांगला फरक पडला, थोडा कॉन्फिडन्स वाढला. आज माझ्या बहिणीचा माझी बहीण पूर्णपणे अडाणी, कुठलंही तिला शिक्षण नाही. आज माझ्या बहिणीचा 8वा ते 9वा महिना आहे. आज माझ्या बहिणीनं 53 लाख रुपये कमवले. तिने चाकणमध्ये 1.5 गुंठ जागा पण घेतली आणि आता ती तिथं कंस्ट्रक्शनचं सगळ्यात मोठं म्हटलं घर बांधत्या 1000 स्क्वेअर फूट मध्ये. तुम्हाला माझ्या बहिणीचा मी नंबर सुद्धा म्हटलं देऊ शकतो, काही विषय नाही. सर मी माझ्या ह्या प्रोडक्टची सुरुवात माझ्या वडिलांपासूनच करणार आहे. कारण माझ्या वडिलांना पूर्णपणे गुडघेदुखीचा खूप त्रास आहे. त्यांना उठता बसता येत नाही. तर त्याची सुरुवात वडिलांच्यापासून सुरुवात करायची असं माझा विचार आहे. आणि ताई चांगलं आहे ना, तुम्ही जर तुमच्या घरच्या माणसाला दिलं आणि त्यांना चांगला फरक पडला की तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढतो, तुमचा विश्वास अजून वाढतो. आणि मग तुम्हाला इथं आणि ही पण चांगली भारी म्हणजे एक चांगली ट्रिक आहे बाबा. तुम्ही कुणाला तरी प्रयोग करा आणि चांगला फरक पडला की तुम्हाला मोठ्या लेवलला करायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही ट्रेनिंग कधीपासून चालू करणार आहे मग? ट्रेनिंग ताई आम्ही ज्या दिवशी मला वेळ असतो ना, मी ट्रेनिंग म्हटलं घेत असतो. आणि ट्रेनिंग माझं सगळं रेकॉर्डिंग असतं. आणि जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होता ना, तर तुम्हाला सगळे ट्रेनिंग व्हिडिओ सगळे तुम्हाला मी शेअर करतो. काही म्हणजे त्यात क्लिअरली सांगितलंय. आणि जरी काही अडचण आली तरी सुद्धा म्हटलं मी तुम्हाला आहेच म्हटलं, प्रत्येक गोष्ट तुम्ही तुम्हाला आता म्हटलं. शेवटपर्यंत सर आम्हाला सपोर्ट द्या. ताई एक लक्षात ठेवायचं की एक चांगला लीडर कधी असतो, जो आपल्या सोबतच्या लोकांना मोठं करतो. लक्षात ठेवा, एक चांगला लीडर हा त्यांना आयुष्यामध्ये काय अचिव्हमेंट केली कधी कळतं की त्यानं आपल्या सोबतच्या लोकांना किती मोठं केलं ना ह्याच्यावरून समजतं. मी तुम्हाला काय बोललो की माझ्या ग्रुपमध्ये मला बऱ्याच गोष्टी मोठ्या मोठ्या करता आल्या असत्या, पण मी सिम्पलनेसपणा आणि साधापणा नेहमी जपला. थँक्यू सर. ओके ओके ठीक आहे, बोला ना. ऐका, पाटण तालुक्यामधून कोण खोटं बोलणारच नाही, जे आहे ते खरंच बोलतात. फक्त मला एक तुम्हाला विचारायचं होतं, याला डिस्ट्रीब्युशन लायसन्स काढावं लागतं का? अहो सर, मार्केटिंग बाय कुणीही करू शकतं. आज जेवढ्या पण MLMच्या कंपन्या आहेत, ही हार्बर लाईफ चोर कंपनी म्हणा, हे सगळ्या कंपनीचे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत ना, कुणी विकू शकतं. लायसन्स तर आम्ही काढलेत ना, प्रोडक्टवर सगळं मेन्शन केलंय, GM केलंय, FSS केलंय, ट्रेडमार्क टाकलंय, बॅच नंबर टाकलाय. मला तुमचं हे सगळं मीटिंग अटेंड केले ना, टोटली आवडली मला आणि मी घ्यायचं पण ठरवलंय. म्हणून तुम्हाला बोललो मी पर्सनल मी तुम्हाला सर काय म्हणलं, जेवढे पण तुमचे काय डाऊट्स असतील, काही असेल ना, मी आहे त्याला ना, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बसलोय तुम्हाला. नाही म्हणजे मला घ्यायचं आहे. मी म्हणजे गावी येणार आहे आता, माझं घराचं काम चालू आहे, गावी येणार आहे. त्यावेळी मी बोललो पर्सनली भेटून 50 तुम्ही होते ना, कमीत कमी 50 घ्यावे लागतील ना, कमीत कमी. हो, 50 घेतलं तर तो माणूस थोडस चांगल्या प्रकारे काम करतो. तुम्हाला मी आहे ना, तुम्हाला चांगला बसलोय मी. हॅलो सर. ताई बोला ना. हा, म्हणलं मी अहिल्यानगर मधून बोलते. न्यूच काल जॉईनिंग केलं आणि आज मीटिंग फर्स्ट टाइम अटेंड करते. ओके. तर चांगलं
म्हणजे मला फर्स्ट टाइम असं रिअलाइज झालं की इतक्या विश्वासाने इतक्या तळमळीने नाही का कुणीतरी करतय नाही का. ताई मी तुम्हाला काय बोललो हा की दत्ता खराडे एक असा व्यक्ती आहे ना ज्याने लोकांना पैसे वाटलेत, पैसे नाहीत घेतले कधी मी. जो माणूस खरं कष्टाळू आहे ना, कष्टाळू, त्या माणसासाठी म्हणलं मी 24 तास अवेलेबल आहे. 24 सर, मी तास. प्रामाणिकपणे प्रयत्न म्हणजे पूर्णपणे करीन. मला पण हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आणि जेवढी पण लोक आहेत ना, सगळे आज जे माझे लोक आहेत ना, हे लोकांनी घरातून पैसे कमवलेत. मला तुम्ही सांगा ना, 8-9 महिन्यामध्ये तुम्हाला लाख लाख रुपये कोण दिल हो? असा कुठला व्यवसाय तुम्हाला लाख लाख रुपये कमवून देईल आठवड्यामध्ये, महिन्याभरामध्ये? कोण देईल मला सांगा ना. आणि मी ते वर्क फ्रॉम होम मी खूप पाहिले सर, पण ते आधी म्हणायचे आमचे प्रॉडक्ट खरेदी करा, मग तुम्हाला हे करा. खूप लक्षात पाहिले ठेवा होते, बघा, पण तुम्हाला first time तुम्हाला तुम्हाला वर्क फ्रॉम होमचा अर्थ बऱ्याच बायकांना कळला नाही. वर्क हा फ्रॉम होम म्हणजे तुम्हाला घरातनं बसून तुम्हाला चांगली गोष्ट विकली पाहिजे आपल्या हा लीडरच्या सानिध्यामध्ये राहून. याचा अर्थ हा असतो वर्क फ्रॉम होम. हम्म. ते तुम्हाला घरातनं राहून तुम्हाला चांगली व्हॅल्युएबल कामाची वस्तू तुम्हाला विकली पाहिजे. त्याशिवाय करेन तुम्हाला घरात बसून पैसे मिळणार नाहीत. चालू करेन. पण सर माझी क्वांटिटी म्हणजे कमी पासूनच मी सुरुवात करणार आहे. ठीक घरची आहे अशी काही परिस्थिती नाही. काय काय हरकत नाही. बघा, एक हा जुनून कंपनी ताई लोकांना संधी देण्याचं काम करत. लक्षात ठेवा, ते लोकांच्या हा पुढे कधी आकडा डिमांड नाही ठेवत की तुम्ही मला एवढं 10,000च घ्या, 50च घ्या, बाबा 100च घ्या. तुम्हाला बोललोय फक्त एवढं काय असतं, तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली की तुम्हाला ताई रेट कमी पडणार, तुम्ही कमी घेतली की हा तुम्हाला म्हणलं मग रेट जास्त असणार. हा नियम आहे होलसेलचा. हा, नाही कारण ते आम्हाला बरोबरच कारण आहे. ताई ऐका ताई, मी माझं मार्जिन किती पकडलंय हो? 600 हा रुपये हा एमआरपी आहे ताई, मी 200 रुपये घेतोय. म्हणजे विचार करा, एवढा मोठा आजच्या युगात मन कोण दाखवतो तुम्हाला? नाही बरोबर आहे, पण मी माझ्या कॅपॅसिटीनुसार सुरुवातच करणार ना ठीक सर. आहे, हरकत नाही. नाही नाही, मी हा तुम्हाला काय बोललो तर तुमची चॉईस राहिली, पण तुम्हाला मी माझे नियम तुम्हाला सांगितलेत. हा हा, चालेल सर. आणि तुम्ही ग्रुपला जोडून राहा. तुम्हाला हा ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी म्हटलं तुम्हाला आम्ही सगळ्या प्रोव्हाइड करू. सगळ्या हो बेसिक माहिती तुम्हाला आम्ही ग्रुपमध्ये सांगू. तुम्ही ग्रुपमध्ये जोडून राहा. ठीक हो आहे, हो चला. हो, चालेल. हा गुड नाईट, टेक केअर. हो.